नमस्कार. मी चिंचपोकळी विभागाचा सहसंघटक नाविन कौमुदी गोविंद हळदणकर आपले सर्वांचे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. आजचे आपले पाहुणे आहेत सन्माननीय श्री सतीश अनंतराव खणकर. मी श्री खणकर साहेबांना मंडळातर्फे विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करावे. तसेच आजचे माननीय वक्ते श्री इंद्रजित देशमुख यांना मंडळातर्फे विनंती करतो की आपण स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. हॅलो. आज आपल्यासमोर स्वागत गीत आम्ही सादर करीत आहोत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम स्वागतम. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो थोर आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम. हो शब्द झाले चांदणे. राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो थोर आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम. हो शब्द झाले चांदणे. द्या गुरुजन पालकानो कौतुकाची थाप हो. द्या गुरुजन पालकांनो कौतुकाची थाप हो. सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे. सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो थोर आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम. हो शब्द झाले चांदणे. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. हो शब्द झाले चांदणे. शब्द झाले चांदणे. धन्यवाद. नमस्कार. मी चिंचपोकळी विभाग सहसंघटक सार्थक वैशाली गणेश खेडकर तुमच्यासमोर आज बोधपाठ सादर करीत आहे.
अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रवाह, भारतीय आचारव्यवहारांच्या, भारतीय तत्त्वज्ञानाचा, भारतीय साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते. परंतु तेथेच न थबकता जर ते नेटाने अध्ययन करतील, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथाचे अनुशीलन करतील, भारतीय आचारव्यवहारांच्या मुळाशी असलेले महान तत्त्वाची नीट ओळख करून घेतील, तर शेकडो 99 भारतीय विचारांच्या सौंदर्याने भारतीय भावांनी मुग्ध होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल. स्वामी विवेकानंदांचा एक विचार. धन्यवाद. नमस्कार. 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्याकरिता उपस्थित आजचे वक्ते श्री इंद्रजित देशमुख सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सतीश कणकर साहेब, माझे सहकारी प्रशांत वाणी आणि समस्त श्रोतृवर्गास मी अभ्यासिका आणि प्रकल्प प्रमुख दिलीप शिर्के याचा नमस्कार. गेली 72 वर्ष शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान असणाऱ्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची स्थापना 1954 साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक उपक्रम वर्षभर मंडळ राबवत असतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नागरिकांना मूलभूत गरजा पुरवण्याबरोबरच समाजाचा उत्कर्ष होणं ही देखील प्राथमिकता होती आणि हे आपले कर्तव्य समजून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ गेली 7 दशकं आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून 1957 साली मध्य मुंबईत अर्थरोड चिंचपोकळी येथे मंडळाने पहिली मोफत अभ्यासिका सुरू केली. अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरता ग्रंथालय, पुस्तकपेढी, व्यक्तिमत्व विकासाचे धडे देण्यात येतात. शिवजयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, विवेकानंद जयंती या थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमातून देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले जातं. मंडळाचे कार्यक्षेत्र असलेल्या लालबाग, 7 रस्ता, भायखळा, नामोजोशी आणि चिंचपोकळी विभागात महानगरपालिकेने शाळेतील वर्ग अभ्यासिकेकरता भाडे तत्त्वावर घेऊन मंडळाने विद्यार्थ्यांकरता पोषक आणि निवांत जागा उपलब्ध करून दिली. अभ्यासिकेच्या माध्यमातून सामाजिक वसा घेतलेले अनेक कार्यकर्ते घडले. त्यातूनच स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेले तरुण पिढी घडवण्याचं काम विद्यार्थी उत्कर्ष मंडळ सातत्याने करत आहे. अभ्यासिका उपक्रमाबरोबर मंडळाने कॉम्प्युटर अकॅडमी सुरू केली. माफक दरात विभागीय मुलांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं जातं. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे समाजात वाचनाची आवड जोपासावी याकरिता 17,000हून अधिक नामांकित आणि दुर्मिळ पुस्तकांनी सज्ज असं समर्थ आणि संदर्भ ग्रंथालय देखील सुरू करण्यात आलं. मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षात मोडी लिपी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. या केंद्रास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतून तसे उपनगरातून अनेक प्रशिक्षक आपले शिक्षण घेत आहेत. आज येथे अभिमानाने नमूद करावेसे वाटते की 1954 साली स्थापन झालेल्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. सन 2028-29 हे मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील मधून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ विभागीय अभ्यासिका सुरू केल्या होत्या. महानगरपालिकेच्या बदलत्या धोरणामुळे हे वर्ग पालिकेने मंडळाकडून काढून घेतले. शासकीय दरबारात हे वर्ग परत मिळवण्याकरता अनेक प्रयत्न सुरू केले, परंतु त्यास फारसे यश आले नाही. 2011-12मध्ये मंडळाचे कार्यालय असणाऱ्या उत्कर्ष केंद्राची पुनर्बांधणी करून पूर्णवेळ अभ्यासिका सुरू केली. तसेच नामोजोशी येथे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून रात्रशाळेची देखील स्थापना करण्यात आली. घराचे आकार पूर्वीच्या चाळीतल्या घरापेक्षा थोडे मोठे झाले असले तरी विभागीय अभ्यासिकेची गरज आजही आहे, जिथे अभ्यासिकेकरता पोषक आणि निवांत जागा उपलब्ध होईल. शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी पिढी घडविण्याकरता विभागीय अभ्यासिका पूर्ववत करणं गरजेचं होतं. म्हणूनच येणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात कोणतेही दिखाऊ कार्यक्रम न करता रचनात्मक प्रकल्प राबवणार आहोत, ज्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या घडतील. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने स्वमालकी विभागीय अभ्यासिका सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. गेली काही महिने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार आणि पाठपुरावा मंडळ करत आहे.
मंडळाच्या समाजोपयोगी आणि विद्यार्थ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन आणि मंडळास असणाऱ्या अभ्यासिकेची गरज ओळखून महाराष्ट्र शासन आणि म्हाडाच्या वतीने सवलतीच्या दरात भायखळा पश्चिम येथे स्वामी गृहनिर्माण संस्था या इमारतीत 2 सदनिका अभ्यासिकेकरिता दिल्या आहेत. आज आपणास सांगण्यास आनंद वाटतो की भायखळा येथे मंडळाची विभागीय अभ्यासिका काही दिवसात सुरू होईल. याच धर्तीवर मंडळाचे कार्यक्षेत्र असलेले नामोजोशी विभाग, 7 रस्ता, लालबाग आणि चिंचपोकळी येथे मंडळाच्या स्वमालकी अभ्यासिका सुरू करण्याचं ध्येय आहे. या अभ्यासिका सुरू करण्याकरता अंदाजे 4.5 कोटी रुपये आर्थिक निधीची गरज असणार आहे. भायखळा येथे स्वमालकी अभ्यासिका सुरू करण्यास जी जागा मिळवण्यासाठी म्हाडाने सहकार्य केलं तसंच सहकार्य म्हाडा पुढेही करेल अशी मी आशा बाळगतो. मंडळाला नेहमी सहकार्य करणाऱ्या श्रोतू वर्गास आणि हितचिंतकास मी नम्र विनंती करतो की या अभ्यासिका प्रकल्पाकरिता निधी मिळवण्यास सहकार्य करावे. भायखळा येथे सुरू होत असलेल्या अभ्यासिकेकरिता आतापर्यंत देणाऱ्या सर्व देणगीदारांचे मी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. इथे मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. व्याख्यानमालेच्या या 68व्या चौथ्या पुष्पामध्ये मी प्रशांत वैजंता ज्ञानेश्वर वाणी यावर्षीचा प्रार्थना प्रमुख म्हणून आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि माझे श्रोतेगण, ह्या दोघांमध्ये संवाद साधण्यासाठी आज चौथे पुष्प श्री माननीय इंद्रजित साहेब देशमुख यांच्यातर्फे होणार आहे. तर मी आपले जे प्रमुख पाहुणे त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. श्री सतीश अनंतराव खणकर, माजी अध्यक्ष लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ते संचालक आहेत GS महानगर सहकारी बँकेवर आणि लालबाग मार्केटमधील ते सर्वात जुने नारळाचे व्यापारीसुद्धा आहेत. असे हे आपले प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. तर मी यावर्षीचे अभ्यासिका आणि प्रकल्प प्रमुख श्री माननीय दिलीप शिर्के साहेबांना विनंती करतो आहे की त्यांना स्मृतिचिन्ह, शॉल आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांना देऊन त्यांचं आभार मानावे. धन्यवाद. या चौथ्या पुष्पाचे वक्ते माननीय श्री इंद्रजित देशमुख साहेब, निवृत्त प्रशासकीय अधिकारी. मी यांचाही परिचय करून देतो. हजारो युवकांच्या आयुष्यात चैतन्य, ज्ञानाचा, ऊर्जेचा, प्रेरणेचा अखंड स्रोत असलेले माननीय इंद्रजित देशमुख यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माहुली गावी समाजसेवेचा वारसा असणाऱ्या कुटुंबात झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करत शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली त्यांनी आणि कृषी अर्थशास्त्रातून पदव्युत्तर पदवी सरांनी प्राप्त केली. 1991 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर विविध पदांवर आपल्या कार्याचा ठसा उमटवत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत त्यांनी काम पाहिले. सीधा वाटप व्यवस्थापन, भ्रष्टाचार निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान अशा विविध योजनांद्वारे जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते आपली नेहमीच मदत करत असत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करायचे. प्रशासनात राहून निस्वार्थी भावनेने लोककल्याणासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा उच्च आदर्श त्यांनी पुढच्या पिढ्यांसमोर ठेवलेला आहे.
आपल्या अमोघ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या देशमुख सरांचा वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे. अध्यात्माचा केलेला सखोल अभ्यास, त्यातून केलेलं चिंतन मनन समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवून सर्वांनी विचारांसाठी समृद्ध व्हावे व देशाची भावी पिढी कशी घडावी यासाठी अनेक व्याख्यानातून आपले विचार त्यांनी मांडलेले आहेत. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांच्या व्याख्यानाद्वारे समाजभिमुख कार्य करत असताना सरांच्या कल्पनेतून संवेदनशील मनातून शिवम प्रतिष्ठानची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, कर्मवीर अण्णा तसेच गुरु आणि आईवडील या त्यांच्या प्रेरणास्थानांच्या विचारांचा वारसा पुढे चालवीत सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे शिवम प्रतिष्ठानचे कार्य प्रभावीपणे पुढे नेले. प्रबोधनाद्वारे समाजात सत्परिवर्तन घडवणारे विचारवंत वक्ते माननीय इंद्रजित देशमुख सर यांना भविष्यातील वाटचालीसाठी त्यांच्या सामाजिक कार्यकर्ता मंडळ परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. मी यावर्षीचे अभ्यासिका प्रकल्प प्रमुख श्री दिलीप साहेब शिर्के यांना विनंती करतोय की त्यांना शॉल, स्मृतिचिन्ह आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचं आभार प्रकट करावं. धन्यवाद. श्रोते हो, आपण पासेस विक्री ही जी काय केलेली आहे या व्याख्यानमालेसाठी हे 68 वर्ष आहे आपलं. त्यासाठी 1 महिना आपण पासेस विक्रीसाठी घेतलेला होता. त्याच्या आधीपासूनही सुरुवात करणार होतो, पण आता ही जी 1 महिन्यापासून जी सुरुवात केली त्याच्यामध्ये आपले लहान श्रोतेसुद्धा म्हणजे लहान कार्यकर्तासुद्धा आपल्याबरोबर जोडला गेला. एक उमलते अंकुर म्हणून आम्ही इथे त्या 2 लहान बालकांना मी त्यांच्याबद्दल कौतुक करण्याचा प्रयत्न करतो. वेदिका शिंदे, चिंचपोकळी विभाग. आपल्या लाघवी बोलण्याने प्रत्येकाला आपलंसं करणाऱ्या वेदिकाला लोकांशी संवाद साधायला खूप आवडतो. विशेषतः तिच्या समाधीटपणाचा, तिच्या निडर स्वभावाची चुणूक दाखवून जातो. सोशल सर्व्हिस शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या वेदिकाला नृत्याची फार आवड आहे. तिने विविध कार्यक्रमात आपल्या नृत्याची छाप पाडलेली आहे. मन मोकळ्या वेदिकाला भविष्यात डॉक्टर बनून रुग्णसेवा करायची इच्छा आहे. मी वेदिकाला आमंत्रित करतो आहे आणि प्रमुख पाहुणे खणकर साहेबांना विनंती करतो की त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करावं. दुसरे उमलते अंकुर आपले पियुष तिवारी, 7 रस्ता विभाग. अभ्यासू असलेल्या पियुषमध्ये सातत्य आणि शिस्तबद्ध विशेषता उठून दिसते. ठरवलेले उद्दिष्ट शांतपणे एकाग्रपणे पूर्ण करण्याची त्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. सध्या SLR कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत 12वीमध्ये शिकणाऱ्या पियुषला अभ्यासाबरोबर बुद्धिबळाचीही आवड आहे. भविष्यात MBBS करून एक कुशल वैद्यकीय व्यावसायिक म्हणून समाजात कार्य करण्याचे स्वप्न तो मनाशी घट्ट बाळगून आहे. यासाठी स्वतःला सतत घडवत पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी या वक्ते आपले जे आहेत माननीय श्री इंद्रजित देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करावं. आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो आहे. मी माननीय श्री इंद्रजित सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. बंधू आणि भगिनी, आभासी जगातील पालकत्वावर बोलायचं असल्यामुळं बऱ्याचशा लोकांच्या मानाखाली आहेत. त्यांनी आभासी जगातून मान ताठ करावी
आणि निदान हे व्याख्यान संपेपर्यंत तरी त्या जगातून बाहेर यावं अशी आपल्या सर्वांच्या पायाची विनंती आहे. एखादा तरुण मित्र असेल आणि पलीकडं मैत्रीण असेल आणि जर चॅटिंग सुरू असेल तर त्यानं शेवटचा मेसेज तिला पाठवावा की 1 तासाचा विरह सहन कर म्हणून. जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवते ती माणसात आल्यानंतर बंद असावी, ही साधी सभ्यता सभागृहातल्या लोकांच्याकडे असावी अशी नम्र विनंती. आजच मोबाईल घेतला असेल, कदाचित ॲपल 17 वगैरे आणखीन कुठला, बंद करायचं माहीत नसेल तर त्याला एक लाल रंगाचं बटन आहे, त्याचा उपयोग करा. कारण विषय तोच असल्यामुळं विनंती करण्यात आलेली आहे. कारण श्रोते 4 प्रकारचे असतात. कनिष्ठ श्रोता, तो येतो, बसतो आणि निघून जातो. कदाचित या संयोजकांच्यापैकी कोणाचा तरी मित्र असू शकतो, त्याला खुश करायचं म्हणून तो येतो, बसतो आणि निघून जातो. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता असतो तो दिवाळीतल्या लाइटिंगसारखा असतो. तो कधी इथं असतो, कधी घरी असतो किंवा फिरत असतो सगळीकडे. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता असतो तो ऐकतो, चांगला ऐकतो. बाहेर गेल्यानंतर त्याला जर विचारलं कसं झालं व्याख्यान, तो सांगतो खूप चांगलं झालं. काय सांगितलं वक्त्यांनी, नाही चांगलं झालं. कारण ते मुद्दे लक्षात राहिलेले नसतात. ऐकतो कशासाठी, एकाग्रता असते पण लक्षात राहत. स्वामीजींचं भाषण एकदा लंडनमध्ये होतं, एका चर्चमध्ये होतं आणि विषय होता त्याग. ज्यांच्या नावानं व्याख्यानमाला आपण आयोजित केली आहे त्यांची व्यक्तिमत्व, त्यांचा ऑरा होता तो प्रचंड क्षमतेचा होता, प्रचंड तेजस्वी होता. बोलण्यातली ताकद आणि त्यांचं स्वतःचं त्यागी आणि तपस्वी व्यक्तिमत्व. आणि स्वामीजी त्यागावर बोलत होते आणि इतकं प्रभावी व्याख्यान सुरू होतं की समोरच्या श्रोत्यांच्या पैकी एखाद्याला मान जरी कापून मागितली असती तरी दिली असती. पण व्याख्यान संपलं, श्रोते निघून गेले आणि सगळ्यात शेवटी स्वामीजी बाहेर पडले. बाहेर श्रोत्यांच्या मध्ये भांडणं सुरू होती स्वतःच्या झिजलेल्या चप्पलसाठी आणि भाषणात ऐकलेलं होतं त्यागावर. प्रबोधन या शब्दाचा अर्थ आहे की कल सुना आज बना. मी ऐकलं, त्यातलं जे स्वीकारण्यासारखं होतं त्याचा स्वीकार केला आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं. कारण त्याच्यामध्ये जे नाव दिलंय ते परिवर्तनाची वारी असं म्हटलं. परिवर्तन कशाला म्हटलं जातं की मेहंदीचं पान हिरवं असतं, त्याच्यामध्ये रात्री काहीतरी मिश्रण केलं, हातावर त्याची नक्षी काढली आणि उद्या हात धुतला तर त्याचा रंग लाल होतो. हिरव्याचा रंग लाल होणं हे परिवर्तन आहे. विचाराच्या सामर्थ्यानं मी घडतो आहे आणि घडलेलो आहे. परिवर्तनाची दिशा ही उन्नतीकडे आहे. कारण माऊली असं म्हणतात की सूर्य सकाळी उगवला की माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक वाटा असतात. एका माणसाच्या आयुष्याची संभावना अनेक गोष्टीमध्ये होऊ शकते. मग मला वाट निवडताना नेमकी वाट कोणती निवडायची त्याची जाण येणं आणि त्या दिशेनं पाऊल टाकणं म्हणजे परिवर्तनाला सुरुवात होणं. आणि ते घडलं तर ते परिवर्तन नेमकेपणानं होतं. आज स्वामीजींच्या नावानं माझा आवडता विषय आहे स्वामीजींचा. कारण जी क्षमता, जी ताकद अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये, मी मगाशी एक शब्द वापरला की ऑरा, अजून हजारो वर्ष त्यांचे विचार राहतील असं म्हटलं. 39 वर्षाचं आयुष्य, 39 वर्षामध्ये मी माझ्या या मिळालेल्या आयुष्याचं मला काय करायचं याचं पूर्त भान स्वामीजींना होतं. आणि याची दीक्षा पालकत्वामध्ये होती. भुवनेश्वरी देवीनी विश्वनाथाला प्रार्थना केली होती 2 वर्ष सलग की माझ्या पोटी तूच जन्माला ये, तूच आला पाहिजेस. आणि मग स्वामीजींचा जन्म होतो. आणि त्यानंतरची एक घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पालकत्व काय असतं. योग्य वेळी योग्य शब्द
योग्य कृती उमलणाऱ्या बाळाच्या बाबतीत करणं म्हणजे उत्कृष्ट पालकत्व. वयवर्ष 6-7 असेल स्वामीजींचं आणि स्वामीजी बाहेर खेळत होते. खेळताना प्रत्येक त्या मुलं एकमेकाला विचारत होती की तू कोण होणार. आणि त्यावेळेला स्वामीजी नरेंद्र उत्तर देतात की मी टांगेवाला होणार. राग येतो, सगळे हसतात. आत भुवनेश्वरी देवी बघत असतात की माझ्या मुलाकडे बघून बाकीची मुलं हसली. आईना वाईट वाटलं, भुवनेश्वरी देवीना वाईट वाटलं. ते बाहेर आल्या आणि त्यांनी बाकीच्या मुलांना विचारलं की का हसला तुम्ही. त्यावेळेला बाकीची मुलं असं सांगतात, बघा ना आम्हाला कोणीतरी मोठं व्हायचं आहे. आणि नरेंद्र असं म्हणतोय की मला टांगेवाला व्हायचं. आम्हाला सगळ्यांनाही, आत्ताही कुठल्याही मुलाला विचारलं की तुला कोण व्हायचं आहे, किंबहुना पोटात मूल असतानाच आई वडील म्हणतात की त्याला IAS व्हायचं आहे. खूप मोठी संकल्पना असते. भुवनेश्वरी देवींना वाईट वाटलं. नरेंद्रनाथांना आत घरात घेऊन गेले आणि त्याने विचारलं की तुला खरंच टांगेवाला व्हायचं. ते म्हटले हो मला टांगेवाला व्हायचं. का व्हायचं आहे. ते म्हटले बघ ना आई, त्या टांगेवाल्याच्या हातामध्ये त्या घोड्याचा लगाम असतो, तो बसलेला किती छान असतो. आणि म्हणून भुवनेश्वरी देवी बाजारात गेले आणि एकच चित्र त्याच्या 3 प्रती आणल्याने घरातल्या भिंतीवर चिटकवल्या. भगवान श्रीकृष्णाने हातात दोर घेतलेला तो टांगेवाला आणि सांगितलं की बाळा तुला हा टांगेवाला व्हायचा आहे. वयवर्ष 7, 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जगाला उपदेश करणारा हा महापुरुष त्या आईने आपल्या 7व्या वर्षी त्याचं बीजारोपण केलं. आमच्या लेकरात आमचं बीजारोपण कोणतं असतं. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी, 3 P. म्हणजे आमच्या सुखाच्या कल्पना त्या असतात. आणि एक आई सांगते की बाळा तुला जगाला उपदेश करणारा व्हायचं. नंतरचा एक फक्त प्रसंग सांगतो आणि ओळतो. स्वामीजींचं अमेरिकेला जाणं निश्चित झालं. एक परवानगी शिल्लक राहिली होती. ठाकूरजी तर निघून गेले होते, पण शारदा माता होत्या. स्वामीजी शारदा मातेनं भेटायला गेले. नमस्कार करून अमेरिकेला जायची परवानगी मागायची होती. शारदा माता किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये काम करत होत्या, भाजी चिरत होत्या. स्वामीजी आले, नमस्कार केला आणि म्हटले आई मी निघालोय 7 समुद्राच्या पलीकडं, धर्मपरिषदेला निघालोय, मी जाऊ. शारदा माता बोलल्या नाहीत. भाजी चिरत असलेलं जो चाकू होता तो खाली पडला, टाकला त्यांनी. टाकल्यानंतर ते म्हटले अरे नरेंद्र तेवढं दे रे, चाकू दे रे. चाकू सुरी दिल्यानंतर घेतली सुरी शारदा मातेने. आणि मग शारदा माता म्हणतायत नरेंद्र तू जाऊ शकतोस, जा, माझा आशीर्वाद आहे तुला. नरेंद्रनाथ विचारतायत आपल्या शारदा मातेना, आई तू असं का केलंस. मी तुला विचारलं तू बोलली नाहीस. तू सुरी खाली काय टाकलीस, मला मागितलीस काय आणि परत काय दिलीस, आणि परत तू आता आशीर्वाद का देते आहेस मला. त्यावेळी म्हटले बाळा मी तुला सुरी खाली टाकली, तू मला परत दिली. त्यावेळेला माझ्या हातात सुरी देत असताना तुझ्याकडं सुरीचं धारदार टोक होतं आणि माझ्याकडं तो लाकडाची मूठ होती. मला अपघात होईल, मला त्रास होईल म्हणून तुझ्या हातामध्ये सुरीचं पातं ठेवलंस आणि मला मूठ दिलीस. जगातलं कुठलंही संकट, सामर्थ्य पेलण्याची तयारी तुझ्या या कृतीतून मला दिसते आणि तू नक्की जाऊ शकतोस. माझ्यासारखा असता तर अगोदर माझ्याकडे मूठ ठेवली असती लाकडाची आणि मग दिली असती. सामर्थ्य त्याच लोकांच्याकडे असतं. कारण मगाशी दादानी स्वामीजींचे विचार सांगितले. स्वामीजींची पाप आणि पुण्याची व्याख्या अशी होती की व्यापकता हेच पुण्य आणि संकुचितता हेच पाप. आम्ही जरा जरी आमच्या आयुष्यामध्ये संकुचित झालो तर पापी आहोत असं स्वामीजी म्हणतात. जरा सुद्धा कोणत्याही बाबतीमध्ये आम्ही उत्तरोत्तर व्यापक होत जाणं, विशाल होत जाणं म्हणजे पुण्याही कमावणं असं म्हणतो. ज्या संप्रदायात तुमचा जन्म झाला त्याच संप्रदायात तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही विश्वात्मक झाला नाही असं स्वामीजी म्हणायचे. अखंड ज्ञानाचा स्रोत,
प्रचंड ज्ञान आणि योग्य वेळी योग्य बोलण्याचं सामर्थ्य स्वामीजींच्याकडे होतं. अवघं 39 वर्षाचं आयुष्य. मी कधीतरी माझ्या मित्राला प्रश्न विचारतो की ही मोठी माणसं खूप लवकर का जातात, अल्पायुष्य का होतात? माझा मित्र म्हटला, जेवढी सरळ झाडं असतात ना जंगलातली ती लवकर कापली जातात. वेडी वाकडे असतात त्याला कापायला कोण जातच नाही. कारण झाड सरळ असलं तर त्याच्या फळ्या इथं पण कामाला येतात आणि वर पण कामाला येतात. कदाचित देवाला स्वर्ग बनवताना चांगल्या लोकांच्या फळ्या आवश्यक असाव्यात म्हणून त्यांना लवकर. आमचं सारखं कशाला नेतंय लवकर? वेड्या वाकड्या आहे, रोज काहीतरी कर, उचापत्या कर, याच्या आडवं जा त्याच्या आडवं जा, आमच्यासाठी कशाला येईल ते? ही दिव्य माणसं आहेत की अजून हजारो वर्ष त्यांचे विचार टिकून राहतील. रामकृष्ण मठाची स्थापना करत असताना त्यांनी जे ब्रीद वाक्य दिलं आहे, आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच, म्हणजे मला आयुष्य मिळालं मानवी जीवनामध्ये मनुष्य म्हणून, तर मी काय करेन आयुष्यामध्ये? आत्मस्वरूपापर्यंत पोहोचेन साधनेनं. पण 24 तास मी साधना नाही करू शकत. मग उरलेल्या वेळामध्ये मी काय करीन? रुग्ण नारायण देवो भव आणि दरिद्र नारायण देवो भव. मी रुग्णांची सेवा करीन आणि गरिबांची सेवा करीन, असं स्वामीजी बोलत होते आणि ते तसं करत होते. आपला आजचा विषय आहे पालकत्वाचा. खरं आहे, म्हणजे मी ज्या वेळेला मी ह्या विषयावर अधिकारवाणी नाही आहे, पण घारेवाडीला जे काम आम्ही सुरू केलं तिथं आम्ही बालसंस्कार शिबिर घेतो आणि पालकांची शिबिरं घेतो. आणि त्यानिमित्तानं समारोपाच्या दिवशी पालकत्वावर बोलण्याचा योग येतो म्हणून मी वर्षानुवर्ष तिथं बोलत राहतो पालकत्वावर. त्याच्यातले काही मुद्दे आपल्याशी मी शेअर करतो. बाळ वाढत असताना असं म्हटलं जातं, मगाशी म्हटलं, बाळ वाढत असताना त्याच्यावर परिणाम कोणाचा होतो? घराचा होतो, गल्लीचा होतो, भाषेचा होतो, बहुताल सगळ्या गोष्टीचा होतो. जेनेटिकली काही असं सांगतात की 20% फक्त जेनेटिक गुण त्याच्याकडे असतात, पण 80% त्याचा बहुताल कसा आहे, त्याला मिळतो कसा, त्याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व घडत जातं. काही व्यक्तिमत्व जन्मताच प्रभावी असतात. जसं माऊलींच्या विषयी म्हटलं जातं, तैसी दशेची वाट न पाहता वैशेची या गावा न जाता बालपणी सर्वज्ञता वरी जयात. जन्मताच पुण्याईचं भांडार, जन्मताच सद्गुणांचं भांडार घेऊन जन्माला आलेली असतात. सद्गुणांचं त्यांना आपल्या आयुष्यात त्या गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता नसते, साधना करण्याची आवश्यकता नसते. पण आम्हाला उत्तरोत्तर आमचं व्यक्तिमत्व घडवायचं असतं. मग घडवत असताना आमचा भवताल कोणता आहे? आम्ही कोणाच्या सोबत वाढतो? घर, मी म्हटलं मगाशी, गाव, गल्ली. मला सावंत सर आतल्या मीटिंगमध्ये सांगत होते की आम्ही या प्रबोधनाच्या या माहोलमध्ये आलो म्हणून आम्ही घडलो, आम्ही इथंपर्यंत आहोत. आणि आम्ही आता हा दांडा पुढच्या पिढीच्या हातामध्ये देत आहोत की मिश्रण होतं इथं मंचावर येण्यासाठी, एक मोठा मार्गदर्शक आणि पुढची पिढी. कारण हा रिले आहे. मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला जे दान द्यायचं असतं ते याच गोष्टीचं द्यायचं असतं. किंवा जगद्गुरु तुकोबरा असं म्हणतात की जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. म्हणजे वडिलांना पुढच्या पिढीला सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान द्यायचं नसतं, तर द्यायचं असतं ते दिव्यत्व द्यायचं असतं. द्यायचा असतो तो चांगुलपणा द्यायचा असतो. द्यायचं असतं ते समर्थपणे जगण्याचं बळ द्यायचं असतं त्या लेकराला, पुढच्या पिढीला. अन्यथा मी ज्या आत्ता 3-4 गोष्टी नश्वर सांगितल्या त्या मिळाल्यानंतर तो सुखी होतो का आपलं आपल्याला माहीत असतं. जसा भवताल असतो तशी लेकरं वाढत असतात. 1990चा काळ तुमच्या माझ्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की फ्युचरॉलॉजिस्ट असं म्हणतात की 90 नंतर किंवा आता येणारी पिढी, जसं की मी ज्या काळात जन्माला आलो त्यावेळी माझ्यावर प्रभाव होता कुटुंबाचा आणि समाजाचा. मी समाजाची प्रॉपर्टी होतो, मी कुटुंबाची प्रॉपर्टी होतो. पण 1990 नंतर कुटुंब व्यवस्था छोटी होत गेली आणि त्याच्यावर समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे माणसाचा प्रवास सुरू झाला. आणि घरामध्ये एकटंच लेकरू आलं. आणि मग तो कुणाच्या सहवासात राहतो, कोणती पुस्तकं वाचतो, त्याचा भवताल कसा आहे तसा त्याचा विकास होत राहतो. एक चित्रकार, म्हणजे आमच्या त्या काळातला, की त्याचा भवताल खूप छान होता. आणि त्या चित्रकाराला असं वाटलं की मी आता एक छान चित्र काढतो आणि चित्र काढल्यानंतर मी ब्रश ठेवणार आहे, मी पुन्हा ब्रश उचलणार नाही, हे माझं शेवटचं चित्र असेल.
पण ते चित्र अशा माणसाचं असेल की जो देवस्वरूप आहे, देवरूप आहे, अशा माणसाचं मला चित्र काढायचं. कारण समाज देवरूप होता. जसं की सुरेश भटांच्या भाषेमध्ये काल हे गाव संतांचे होते, आज का बकाल झाले. म्हणजे संतांच्या जगातलं ते बाळ होतं आणि त्या चित्रकाराला असं वाटलं की हां मला रेखाटायचं चित्र. मग कोणाचं चित्र रेखाटता येईल. मग त्याच्या लक्षात आलं की 9 वर्षाचं 8-9 वर्षाचं बाळ, मूल 13 वर्षाचं असेपर्यंत देवच असतं. 13 नंतर मात्र बिघडायला सुरुवात होतं, खोटं बोलायला सुरुवात होतं, लबाड्या करायला सुरुवात होतो. पण 13 पर्यंत ते निरागस असतं. आपण सगळेच होतो, देव होतो ते 13 वर्ष अगोदर. लगेच विस्मरण होत असतं. 8-9 वर्षाच्या एका छान लेकराला निवडलं त्या चित्रकारानं आणि त्या सुवर्ण सकाळी त्याला खुर्चीवर बसवलं आणि चित्र त्याचं काढायला सुरुवात केली. चित्र काढून पूर्ण झालं आणि ब्रश ठेवून दिला. काळाचा प्रवाह पतित होत गेला, स्खलन झालं आजूबाजूचं आणि मग 20 वर्षानंतर हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर. आता हिंसा कुठपर्यंत गेली? प्रेशर कुकर पर्यंत गेली. आता हिंसा कुठं गेली? फ्रीज पर्यंत पोहोचली. 3-3, 4-4 तुकडे. हिंसा कुठं गेली सांगण्याची आवश्यकता नाही, परवाच्या प्रसंगापर्यंत घ्या. घृणा कुठपर्यंत गेली तुमच्या माझ्या हृदयामध्ये. आणि मग त्या चित्रकाराला वाटलं की पुन्हा एकदा ब्रश उचलावा आणि नवीन चित्र काढावं. मग नवीन चित्र काढत असताना एका राक्षसाचं चित्र काढावं असं वाटलं. की कुठं असणारा राक्षस की ज्याच्या मनामध्ये खूप हिंसा आहे, खूप घृणा आहे, खूप द्वेष आहे. मग त्यानं जगभरातले तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांचे बायोडाटा मागवायला सुरुवात केली. आणि त्या बायोडाटामध्ये सगळ्यात क्रूर आणि हिंसक असा जो कोणी होता त्याला निवडला. वय 28, तरुण, अनेक गुन्हे. परवानगी काढली आणि हातापायामध्ये काढण्या घातलेल्या त्या युवकाला त्या अंडा सेलच्या बाहेर उभा करण्यात आलं, बसवण्यात आलं आणि चित्रकारानं चित्र काढायला सुरुवात केली. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले आणि दोघांच्याही लक्षात आलं की ही घटना याच्या अगोदरही कधीतरी झाली होती. तो म्हणतो की तुला कधीतरी बघितलं होतं. तो म्हणतो हो तुला कधीतरी बघितलं होतं. 20 वर्षापूर्वी तू ज्याचं चित्र काढलं तोच मी आहे. 20 वर्षापूर्वी एका निरागस देवतुल्य बाळाचं रूपांतर एका हिंस्र माणसामध्ये झालं. म्हणजे भवताल तिथपर्यंत पोहोचला असं. मग आता आम्हाला भवताल तुमचा माझा, तुमच्या माझ्या घरात सगळ्यांना आम्हाला असं वाटतं की माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ हे तसं दिव्यच असलं पाहिजे, डिवाइन असलं पाहिजे. मग कोणतं असतं? पेरेंट या शब्दाचा लॉंग फॉर्म पालकत्वावर काम करणारी माणसं असं करतात की पी फॉर प्रिपेअर्डनेस असं म्हणतात. म्हणजे बाळ जन्माला घालायच्या अगोदर आम्ही कधी विचार करतो का की मला कशा स्वरूपाचं बाळ पाहावं. म्हणजे खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ए दिल मांगे मोर. का स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेकांचं सुख करणारा दिव्य, जसं की माऊलींचं ब्रीद वाक्य होतं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे मला बाळ असं हवं आहे की त्याच्या अखंड आयुष्यामध्ये तो अनेकांना प्रज्वलित करेल. कावघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लावीन. मला माझं लेकरू कोणत्या स्वरूपाचं? मग ते पी फॉर प्रिपेअर्डनेस. जसं माऊलींनी मदालसेचे अभंग लिहिलेले आहेत. माऊलींच्या अभंग गाथेमध्ये मदालसा नावाची राणी आहे आणि तिला 4 पुत्र होत आहेत आणि 3 पुत्रांना जन्माला आल्या आल्या ती मदालसा सांगते आहे, जो जो रे सोहम जो जो रे बाळा नावाचे अभंग आहे. जन्माला आल्या आल्या ती आई आपल्या बाळाच्या कानामध्ये सोहमचा मंत्र देते आहे आणि बाळा सांगते की मुक्तो, तू नको या दुःखाच्या भानगडीत पडू. प्रिपेअर्डनेस म्हणजे मला माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ कसं असावं आणि ते काय असावं जगामध्ये आणि ते कसं जगावं. ए फॉर अवेअरनेस, अवेअरनेस विषयी आपण थोड्या वेळानं बोलणार आहोत. आर फॉर रोल मॉडेल असं म्हटलं. म्हणजे मी जर चांगला प्रभावी पालक असेल, मी मगाशी म्हटलं तसं, मी घरामध्ये माझं जगणं खूप छान असेल आणि त्याचा प्रभाव माझ्या लेकरांच्यावर पडलेला असेल. लग्न झाल्यापासून आईवडिलांनी त्याच ताकदीनं घरामध्ये ते पेरलेलं असेल, दिव्यत्व पेरलेलं असेल. तर रोल मॉडेल या शब्दाचा अर्थ ते असं म्हणतात की मुलगी वयात आली आणि तिला जर विचारलं की तुला तुझा पती कसा हवा आहे, तर ती सांगेल की मला माझा पती माझ्या वडिलांच्या सारखा हवा. फर्स्ट हिरो आहे तिचा. कारण तिनं जन्मापासून बघितलंय
माझा बाप माझ्या आईला आणि आमच्यावर प्रेम करत असताना, संसाराचा गाडा पुढं पुढं नेत असताना तो चालवतोय कसा, तो किती कष्ट करतोय, तो सुखानं उत्मात करत नाही आणि दुःखानं खचत नाही, हे त्या लेकीनं बघितलंय. आणि मग ती रोल मॉडेल सांगत असताना की मला असा पाहिजे. आणि मग तिला मुलाला विचारलं की तुला तुझी बायको कशी पाहिजे, तो रोल मॉडेल म्हणून आपल्या आईचं नाव सांगेल. तो बघतोय आपल्या आईकडं जन्माला आल्यापासून की माझी आई घरासाठी कष्ट किती करते, माझ्या वडिलांना साथ किती देते, संकट आली तर ठामपणे कशी उभी राहते, सगळी उठायच्या अगोदर ते उठते कशी, रात्री सगळी झोपल्यानंतर झोपते कशी, घरावर जर प्रसंग आला तर ती कोणत्या प्रकारचं योगदान देऊ शकते, त्या लेकरानं बघितलंय. आणि संसार नीटपणानं आणि सुखाचा व्हायचा असेल तर रोल मॉडेल म्हणून ती सांगतो. तो सांगतो मुलगा, आर फॉर रोल मॉडेल, ई फॉर एम्पथी. एम्पथी म्हणजे त्याच्या मनामध्ये सहानुभूती आहे, अनेकांच्या विषयी प्रेम जिव्हाळा आहे. आपण बघितली असेल घटना महाराष्ट्रातल्या एका शहरातली, वडील प्रथितयश महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी प्रिय प्राचार्य, मुलाला MBBS केलेलं आहे. मुलगा MBBS ची पदवी घेऊन इंटर्नशिप संपवून घरी आलाय आणि दुसऱ्या दिवशी दोघं जण घरामध्ये चहा पित असताना दोघांचा वाद होतो आहे आणि मुलगा उठून वडिलांच्या कानाखाली देतो. प्राचार्य, वडील घरातून बाहेर पडतायत, सुसाट पळत सुटतायत, अपमान पचत नाहीये त्यांना. आणि दुर्दैवानं घराच्या समोर रेल्वेचा रूळ आहे आणि रेल्वेच्या रुळावर प्राचार्य सर निघून जात आहेत. एम्पथी आम्ही का नाही, आम्ही आमच्या लेकराला जे देतोय क्षणाक्षणाला, मी म्हटलं ना आभासी जगातला तो दुष्ट परिणाम आहे. क्षणाक्षणाला उत्तेजित होणारी तुमची माझी लेकरं, त्या डोपामाइनमुळं हिंसेच्या दिशेनं वाटचाल करणारी लेकरं, तो एम्पथी संपून टाकली. एन फॉर निगेटिव्हिटी असं म्हटलं. म्हणजे आम्ही बाळाला वाढवत असताना कोणकोणत्या निगेटिव्हिटी त्याच्या दूर करायच्या आहेत त्याच्याविषयीचं चिंतन. आणि टी फॉर ट्रस्ट असं म्हटलं. म्हणजे विश्वास, त्या लेकराच्या आयुष्यामध्ये बाप आणि आई म्हणून आपण विश्वास निर्माण करू शकतो. पहिल्यांदा दुःख किंवा जगाच्या बाजारामध्ये जगत असताना दुःख झालं तर चटकन त्याला आईने वडिलांशी शेअर करावं असं वाटतं का बाहेरच्या कोणाशी शेअर करावं असं वाटतं. मित्र म्हणून, विंडो म्हणून पहिल्यांदा तो आपलं मन आईवडिलांच्या जवळ खोलू शकतो का, दॅट इज ट्रस्ट असं म्हणतात. तुम्ही कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल. त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये दोन्ही बाजूला असे बांबू असतात आणि मधून तार असते. त्या तारेवरून ती चिमुरडी 7-8 वर्षाची हातामध्ये बांबू घेऊन वरून असे चालत असते. खूप छान चालते, निर्भय असते, दोन्ही हातामध्ये बांबू आणि ती चालते. चुकून कधी इथून नंतर तुम्हाला तो प्रयोग बघण्याचा योग आला तर थांबून बघा, का ती लेक चालते वर, का निर्भयतेने चालते. ती ज्या वेळेला वर चालत असते ना, त्यावेळेला तिचा बाप खाली ढोल वाजवत असतो. बापाचं पाऊल पुढं की लेकीचं पाऊल पुढं, बापाचं पाऊल पुढं की लेकीचं पाऊल पुढं. ती निर्भय या कारणानं असते की तिला माहिती आहे की या तारेवरून कसरत करत असताना चुकून पाय घसरला तर कॅच करायला माझ्या बापाचा ढोल खाली वाजतो आहे याचं भान त्या पोरीला असतं. म्हणून तुमच्या माझ्या घरातलं लेकरू कधी चुकलं, माखलं, जगाच्या बाजारामध्ये जगत असताना कधी कोसळलं तर त्याच्या कानामध्ये तुमच्या माझ्या विश्वासाचा ढोल वाजत असणं म्हणजे ट्रस्ट. जग तुमच्यावर विश्वास ठेवताना घरातलं लेकरू तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर पेरेंटचा शेवटचा शब्द ट्रस्ट. तिथपर्यंत पोहोचलं. पुढचे पालकत्वाचा प्रकार आहे. पालकत्वाचे काही प्रकार आहेत. हुकुमशा प्रकारचा पालक, दहशत असते याची घरामध्ये. मग याच्यामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकते. आपल्या घरात कोण आहे आपला पण तपासायचं. आपल्याला माहित असतं कुणाच्या नजरेचा धाक आहे, कोणाच्या शब्दांचा धाक आहे, कोण आल्यानंतर घर शांत बसतं, कोण हिटलर आहे घरामध्ये. हुकुमशा प्रकारचा पालक, याच्यामध्ये मुलं कुजतात, खुरटी होतात असं म्हटलं. टू वे ट्रॅफिक
संवाद नसतो घरामध्ये, इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसते त्या लेकरांची, दहशत असते, चिंबून जातात पोरं. आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आणखीन वाचलं असेल की त्या लेकराला घरातलंच कुत्रं चावलं. वडिलांची इतकी दहशत की तो वडिलांना सांगू नाही शकला, त्याला रेबीज झाला आणि 2 महिन्यानंतर त्या लेकरानं आपल्या वडिलांच्याच मांडीवर शेवटचा श्वास घेतला. हुकुमशा पालक. 1990 नंतर असं म्हटलं जातं की चंगळवादामध्ये 1990 पर्यंत माणूस माइंड अँड मॅटर, मनावर पण प्रेम करायचा आणि वस्तूवर पण प्रेम करायचा. पण 90 सालानंतर चंगळवाद सुरू झाली, बायर्स मार्केट आलं. चंगळवादाच्या गोष्टीमुळं तो आता वस्तूवर प्रेम करू लागला. वडिलांनं नवीन गाडी आणली, घरामध्ये खाली पार्किंगमध्ये लावली. मुलं खाली खेळता खेळता त्या मुलानं आपल्या गाडीवर काहीतरी दगडानं लिहिण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात वडील आले. वडिलांचं प्रेम मुलापेक्षा गाडीवर. मुलगा काय लिहितोय बघितलं नाही, वडिलांना खूप मारलं. हुकुमशा पालक, प्रचंड मारलं, ॲडमिट करावं लागलं. परत आल्यानंतर पोरानं काय लिहिलंय म्हणून त्या गाडीवर बघण्याचा प्रयत्न केला, तर पोरानं त्या गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पप्पा, पण उशीर झाला होता. हुकुमशा प्रकारचा पालक, घाबरट पालक, नकार पचवण्याची ताकद नाही, म्हणजे घाबरतात. मुलाला नकार देत नाही ते. आता मला मगाशी इन्स्पेक्टर साहेब सांगत होते की मी त्या माझ्या मुलीला, किंवा आता तुम्ही 500-600 तिकीटं खपवायला सांगताय, कुठल्या घरामध्ये स्वागत केलं जातं, तिकीट घेतलं जातं, कुठल्या घरामध्ये कुत्री सोडली जातात, कुठल्या घरामध्ये नकार दिला जातो, त्या लेकराला नकार पचवता आला पाहिजे. घाबरट पालक नकार लेकराला पचवूच देत नाहीत, कारण एकुलते एक आहे, बाहेर जाऊन काय करेल का. मग 16व्या वर्षी ही लेकरं कुणाला तरी प्रपोज करतात. मग रस्त्यावर त्या लेकींच्या एकतर्फी प्रेमातून खांडोळ्या पडतात. तिसऱ्या प्रकारचा पालक आहे तो तटस्थ पालक. तुझं तू जग, माझं मी जगतो, तू माझ्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही, मी तुझ्यात इन्व्हॉल्व होत नाही. इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसते दोघांची. बाप आणि आई त्याच्यासाठी फक्त ATM सेंटर असते. तुला काय पाहिजे घे, कपडे, तुला पैसे पाहिजे घे, साहित्याचा पुरवठा, पण प्रेमाचा अभाव असतो. तटस्थ पालक. मी हे वर्णन करत असताना ते जर चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा. पुढच्या प्रकारचा पालक आहे रूढीवादी पालक. हे कायम भूतकाळातच असतात. आमच्यासारखे सरकारी अधिकारी कायम भूतकाळातच असतात. मुलांना, नातवाला वाढवत असताना 1963 साली मी तिथे होतो, 66 साली मी तिथे होतो, मी तिथे हा पराक्रम केला आणि मी इथे हा पराक्रम केला. भूतकाळात जगणारी असतात. मी सांगत होतो माझ्या बाळाला, पण हे प्रकरण वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे बरोबर नाही. मी बालसंस्कार शिबिर जे घेतो आमच्या आश्रमावर, तिथं मुलांना एखाद्या दिवशी मी एखादा तास घ्यायला गेलो तर त्या बाळांना मी सांगतो की बाळांनो, मला आत्ताच्या 15 खेळांची नावं लिहून काढा. मुलं 14 खेळ मोबाईलमधले लिहितात आणि एक क्रिकेट नावाचा खेळ तेवढा मैदानावरचा लिहितात. रूढीवादी पालक मी आता म्हटलं. आणि शेवटचा सुजान पालक, सकारात्मक पालक. घर उत्साह, आनंदानं डवरलेलं असतं. इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते प्रत्येकाची. घरातला प्रत्येक निर्णय लोकशाही पद्धतीनं घेतला जातो. दीदी आणि दादा पुढच्या वर्षी 10वीला आणि 12वीला जाणार असेल तर अख्खं घर एकत्र बसतं आणि निर्णय घेतं, पुढच्या वर्षी दीदी आणि दादा 12वी 10वीला आहे, आपल्याला वर्षभर TV बघायचा नाही आहे, आणि सर्वांच्या मान्यतेनं तो ठराव पास होतो. आणि घरामध्ये दादा दीदी किती इच्छा असली तरी तो TV बंद राहतो त्यावेळेला. म्हणजे सुजान पालकाची लक्षणं मॅच्युअर असतात. सुजान पालकाच्या बाबतीमध्ये मॅच्युरिटीची एक डेफिनेशन जगद्गुरू तुकोबराय असं करतात की पिकलिया सेंद कडूपण गेले. ज्याच्यामध्ये परिपक्वता येते तो माणूस कसा असतो, अभंगातून जगद्गुरू सांगतात की जो माणूस मॅच्युअर असतो तो कसा असतो, पिकलिया सेंद कडूपण गेले. सेंद म्हणजे सेंदाड आहे. जर खेडेगावातली असतील माणसं तर पूर्वी शाळवाच्या रानामध्ये एक सेंदाड नावाचं फळ दिसायचं. ते कच्चं असताना, हिरवं असताना ते कडू लागायचं, पण पिकल्यानंतर त्या फळामध्ये बदल व्हायचा.
ते फळ पिवळं रंग बदलायचा त्याचा, ते मऊ व्हायचं, ते गोड व्हायचं आणि त्याचा सुगंध यायचा. घरातल्या ह्या आई वडिलांना लेकराची स्पंदनं जाणवतात. माझा एक मित्र पुण्यामध्ये खूप श्रीमंत होता. सगळी श्रीमंती विकून टाकली त्यानं. दोघंही आर्किटेक्ट, गोल्ड मेडलिस्ट पुण्यामध्ये, मुलं खूप चांगल्या शाळेमध्ये. एका क्षणाला त्याला जाणवलं की आपण नाहीये, हे वेगळ्या जगात जगतो, हे जग वेगळंच आहे. त्यानं सोडलं आणि तो आता एका खेड्यामध्ये राहतो आहे. खूप मोठा फ्लॅट, ज्याचं वर्णनही करू शकत नाही पुण्यामध्ये अशा ठिकाणी. आणि त्यानं आता ज्या खेड्यामध्ये घर बांधले ते 1 लाखाचंच घर बांधलं. एकच बेडरूम आहे, खाली पाठीमागं किचन, चौघाने मिळून, लेकरांनी चौघाने मिळून विहीर काढली. मग बेडरूम एकच आहे चौघांची. खाली दोघं झोपतात आणि वर लेकरं झोपतात माळ्यावर. मी म्हटलं असं का रे? त्यानं मला असं सांगितलं की राजा, मुलांच्या हृदयाचे ठोके आईबापाला वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ऐकावे लागतील, त्याला कळावं लागेल स्पंदन अशी काय. आणि मग लक्षात आलं की त्या सकारात्मक पालक या शब्दाचा अर्थ काय, किती जीव लावायचा असतो आपल्या. म्हणजे त्या घरात खूप पर्यावरणावर पण खूप प्रेम आहे सगळ्यांचं. मग त्यांनी गाड्या सगळ्या विकल्या, 4 चाकी विकल्या. आता फक्त एक मोटरसायकल त्यांच्या घरात आहे आणि चौघांच्या 4 सायकली आहेत. 50 किलोमीटरचा पर्यंत प्रवास असेल तर चौघं पण सायकलनं करतात. 100 किलोमीटरचा असेल तर मोटरसायकलनं करतात. आणि तिथून पुढचा प्रवास असेल तर तो पब्लिक ट्रान्सपोर्ट एसटीनं करतात आणि ट्रेननं करतात. मी त्याला म्हटलं फरक, म्हटले पुण्यात होतो तो तणावात होतो, हा चेहरा जो होता तो प्रचंड तणावात होता. आता म्हटलं कायम आनंदात असतो, हॅपी असतो. यशाची डेफिनेशन त्यांना मला सांगितली, ती मी अनेकांना सांगतो की यश या शब्दाचा अर्थ सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान नव्हे. यशाची डेफिनेशन, तुम्ही आतून शांत आहात का, तुम्ही आतून प्रसन्न आहात का, तुम्ही आतून हॅपी आहात का, आणि तुम्ही आतून स्टेबल आहात का, तर तुम्ही सक्सेस मिळवला असं म्हणून. मग दुसरा आपला मुद्दा होता की अवेअरनेस पालकत्वामध्ये, की मला माझं मूल ओळखता आलं पाहिजे. कोणतं मूल आहे? गार्डनर नावाचा विचारवंत आहे, तो असं म्हणतो की 8 प्रकारचे मल्टिपल इंटेलिजन्स बाबतीत तो असं म्हणतो की मुलाच्या बाबतीमध्ये, तुमच्या माझ्या मुलामध्ये एक बुद्धिमत्ता आहे. आणि त्या बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये आई वडिलाला मूल आपलं ओळखता आलं पाहिजे की माझ्या बाळाची बुद्धिमत्ता कोणती आहे. आणि त्या बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये जर बाळाला आम्ही एक आधार नव्हे, आश्रय नव्हे तर आधार देत त्याचा विकास करणं अपेक्षित असतं. अवेअरनेस, माझं मूल कोणतं आहे. त्याने पहिल्या प्रकारचं मूल सांगितलं की त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. गणितीय प्रकारची बुद्धिमत्ता असते. या मुलाला हिशोब चांगला जमतो, गणित चांगलं जमतं, याचा डावा मेंदू पॉवरफुल असतो, चालताना बसताना सुद्धा तो अगदी व्यवस्थित गणितीय पद्धतीनं असतो. दुर्दैवानं माझ्या मेंदूमध्ये देवानं गणित नाही घातलं. 10वीला बरोबर 52 मार्क. कदाचित त्या परीक्षकाला माझी कीवाली नापास झालं तर वाटोळं होईल याचं म्हणून 52 मार्क. गणिताचे शिक्षक आहेत असं कोणी मला सांगितलं तर मला वाटतं की हे परग्रहावरून आलेत का, इतकं त्यांच्याविषयी आकस माझ्यामध्ये. गणित नावाची गोष्ट मला दिली नाही, ते इंटेलिजन्स माझ्याकडे नाही आहे. दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता त्या बाळामध्ये संगीतीय प्रकारची बुद्धिमत्ता. ते गायन करत असेल, घरामध्ये टेबल वाजवत असेल, वादन गायन, बाथरूममध्ये जाऊन गात असेल, बाथरूम सिंगर असेल, त्याच्यामध्ये ती बुद्धिमत्ता असली तर त्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास असं म्हटलं. आपण कार्तिकी गायकवाड माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. कार्तिकी गायकवाड आई वडिलांच्या तिच्या लक्षात आलं की हिला गायला येत आहे, खूप बुद्धिमान आहे ती. 10वी 12वी नीट CETच्या सगळ्या परीक्षांच्या मध्ये ती आली असती. पण आई वडील तिला असे भेटले की लेक गाते आहे तर तिला गायनाच्या क्षेत्रामध्ये तिचं करिअर करायचं आहे, तिला करू दिलं. निसर्गानं जी बुद्धी दिली त्या क्षेत्रामध्ये ते बाळ जर वाढायला लागलं तर ते त्याच्या आयुष्यामध्ये सुखी होतं, आनंदी होतं. गायला लागतो तो गळा लागतो ते तिच्या आई वडिलांना कळालं. आता तुमच्यासोबत जे बोलताय त्याला नरड असं म्हणायचं. आता इंद्रजित देशमुखनं जर गायला सुरुवात केली तर या सभागृहामध्ये कुणी थांबणार नाही. पण बऱ्याच वेळेला आम्ही प्रभावित होतो. मी शिरोळा गटविकास अधिकारी असताना अजित कडकडे 25-30 वर्षापूर्वी अजित कडकडे यायचे नरसोबाच्या वाडीला गायला. पहिल्या गुरुवारी नरसोबाच्या वाडीला दोन्ही घाटावर हजारो श्रोते
त्यावेळेचं तरुण अजित कडकडे, आणि तो आवाज आणि सुटायचा त्यांचा भजन म्हणताना, निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची. आवाज, आणि त्या आवाजानं त्या पंचगंगेच्या आणि कृष्णेच्या पाण्यावर असे तरंग उठायचे. मला पण वाटलं की मला गायला यायला पाहिजे, त्यांना येते तर मला का नाही येत. शिरोळला राहतो, तो शिरोळच्या पलीकडे एक नांदणी नावाचं गाव आहे, तिथे एक संगीत शिक्षक होते वयस्कर. मी त्या गुरुजींना बोलवलं. गुरुजी म्हटलं मला शिकवा. गुरुजींची फी दिली. गुरुजी मला 1 महिना एकच अभंग शिकवत होते. गाडी पुढं सरकतच नव्हती. 1 महिना एकाच अभंगावर काम सुरू होतं. जैस्या परी आहे तैस्या स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताचे. गुरुजींनी 1 महिन्यानंतर माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हटले साहेब नमस्कार, मी जातो. म्हटलं का? ते म्हटले माझा आवाज बदलायच्यात, मला जाऊ द्या. म्हटले सर, म्हणजे ज्या क्षेत्रात माझी बुद्धी नाही त्या क्षेत्रामध्ये माझा विकास करायचा मी प्रयत्न केला तर ते माझ्या आयुष्याचं वाटोळं आहे. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता अवकाशीय बुद्धिमत्ता असं म्हटलं. म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्ता याच्यामध्ये चित्रकार आहे, याच्यामध्ये शिल्पकार आहे. त्याला कळतं की या दगडामध्ये मूर्ती आहे, कोणते टवके काढल्यानंतर आतली मूर्ती प्रकट होईल, त्याच्या बुद्धिमत्ते ठासून भरलं. माझा मित्र आहे शेटगे म्हणून, अंगापूर गाव, सातारा जिल्ह्यात. प्रचंड बुद्धिमान, 10वी 12वी. पण तो मुलगा त्या दगडाशी आणि त्या छिन्नी हातोड्याशी खेळायचा. मला म्हटलं साहेब पोरगं शिल्पकार व्हायचं म्हणते. म्हटलं शिल्पकार करायचं. ते आता शिल्पकार उत्कृष्ट, अकोलेला शिल्पकाराकडे ठेवलं, आर्ट्सची पदवी घेतली आणि उत्कृष्ट शिल्पकार आहे. तो शिल्प काढत असताना त्याच्याकडे जर बघितलं तर तो जणू एखादी सतार वाजवावी असं वाजतं. मग्न होऊन जातो. की ज्याला इकेगाई नावाच्या पुस्तकामध्ये इकेगाई असं म्हटलंय, ते करिअर असतं. इकेगाई या शब्दाचा अर्थ की जे काम करताना तुम्हाला कोणाचं भान राहत नाही ते क्षेत्र निसर्गानं मला दिलेलं असतं. तो शिल्पकार झाला. तो कदाचित व्यवहारी भाषेमध्ये मागाशी व्यावसायिक कुणी झाला असता, कारण ती अवकाशीय बुद्धिमत्ता. रशियामध्ये एकेनान नावाचा चित्रकार होऊन गेला. त्याला दोन्ही हात नव्हते, फक्त मधलं धड होतं. आणि त्याला सारखं वाटायचं की मी चित्रकार आहे. 20 वर्ष झाली तो आतून सगळ्यांना सांगायचं की मी चित्रकार म्हणून जन्माला आलो, पण हातच नाही देवानं दिले. 20व्या वर्षी त्यानं आपल्या तोंडामध्ये पेन्सिल घेतली आणि कागदावर त्यानं रेघोट्या मारायला सुरुवात केली. 3 वर्षांनी त्याचं चित्र पूर्ण झालं. तोंडातल्या पेन्सिलनं धरून त्या रेषा बरोबर यायला लागल्या, चित्र पूर्ण झालं. आता त्या चित्रामध्ये रंग भरायचा होता. पुन्हा रंग भरायचा तर पुन्हा आयुष्याची 5-6 वर्ष घालावी लागतील. म्हणून एकेनानं जीभ चिरली, जिभेचा ब्रश केला आणि त्यानं चित्र रंगवली. सार्वजनिक ठिकाणी रशियामध्ये अनेक ठिकाणी चित्र या एकेनानं काढली आहेत की जी जिभेनं काढलेली आहेत आणि जी तोंडात पेन्सिल धरून काढलेली आहे. कारण निसर्गानं त्याच्या लक्षात आलं की माझ्या आतमध्ये कोण आहे. आपलं बाळ ओळखा या शब्दाचा अर्थ मी मगाशी बघितलं की आपल्या बाळामध्ये नेमकं कोणती गोष्ट आहे. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी असं म्हटलं की परफेक्शनिस्ट. त्याला सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्टनेस हवा असतो. मग ते नोट्स जरी काढायला लागला तर हिरवा, पिवळा, निळा सगळे स्केच पेन घेऊन बसेल, एक चिठ्ठी काढेल, जाईल. तो परफेक्शनिस्टमध्ये असतो. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे की सर्वसमावेशक बुद्धिमत्ता. हे भारी असतंय पोरगं. जाईल तिथं लाडकं होतंय सगळ्यांचं. पाहुण्यांच्यात जाऊ द्या, मध्ये जाऊ द्या, अख्खं जग आपलं करून टाकतं. पुढारी होऊ शकतं पण आत्ताचं नाही, चांगल्या गोष्टीमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये ती क्षमता असते, सगळ्यांच्यावर प्रेम करण्याची क्षमता असते. विन विन सिच्युएशनमध्ये याचे संवाद संपतात. प्रचंड म्हणजे बोलत असताना त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य असतं. श्यामची आई, साने गुरुजींनी आपल्या आईला विचारलं की आई मी कोण हो. श्यामची आई, साने गुरुजींची आई श्यामला सांगतात की राजा तू कोण पण हो, पण तू सगळ्यांचा आवडता हो. सगळ्यांचा आवडता होणं जगात सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कारण तेवढी पचवण्यासाठी छाती मोठी असावी लागते, सहनशक्ती प्रचंड असावी लागते, तर तो माणूस सगळ्यांचा आवडता होतो. पुढची बुद्धिमत्ता ते असं म्हणतात की भाषिक बुद्धिमत्ता. थापा मारत असते. सिनेमा बघून आला, काय आला की गप्पा सुरूच त्याच्या. शाळेतनं संध्याकाळी आला, खेळून घरात आला की शाळेत काय घडलं प्रत्येकाचं. म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता असेल तर त्यानं माझ्यासारखं भाषण करावं, निवेदन करावं.
भाषेवर, शब्दांच्यावर प्रचंड प्रभुत्व असतं त्याचं. नेमकेपणानं गोष्ट सांगण्याची त्याच्याकडे कला असते. माऊलीने शब्दाची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. अरूपे रूप दाविन, अतिंद्रियपरी दाखविन, इंद्रिय करव्यास. म्हणजे ते आत्मतत्व अरूपामध्ये आहे, ते आत्मतत्व अतिंद्रिय आहे, पण माझ्या शब्दांच्या मध्ये इतकी ताकद आहे की मी त्याला पकडेन आणि शब्दामध्ये घालेन. भाषिक बुद्धिमत्ता तशी असते. आणि शेवटची बुद्धिमत्ता आहे की नैसर्गिक, निसर्गावर प्रेम करणारी बुद्धिमत्ता, की तिला ते शेतामध्ये, जंगलामध्ये गेलं की त्या लेकराला आनंद होतो. माझं बाळ या 8 प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये आहे त्याची निवड करून त्याला त्या क्षेत्रामध्ये विकास करणं म्हणजे आपलं मूल ओळखणं. मी पालकत्वाचं एक वाक्य आपल्याशी शेअर करतो. बऱ्याच जणांनी, माझ्या आयानं, माझ्या बहिणीनं, माझ्या बापानं, माझ्या आजोबानं, प्रत्येक मूल वेगळं आहे. कुणाचं जाई आहे, कुणाचं जुई आहे, कुणाचं मोगरा आहे, कुणाचं गुलाब आहे. पण गुलाबाच्या फुलाला जगामध्ये मार्केट आहे म्हणून आपला जाई जुई मोगऱ्याच्या पाकळ्या कुस्करून त्याचा गुलाब नका करू. त्याचं जाई जुई मोगरा असण्यातच त्या लेकराचं हित आहे हे एकदा आईवडिलांना कळालं की मग लक्षात येतं की खरं पालकत्व कोणतं आहे. त्याला ते असू द्या, त्याच्यात त्या असण्यामध्ये त्याचं सुख आहे. मला वाटतं म्हणून त्यांना असं व्हावं. डॉक्टर श्रीराम लागू असं म्हणतात की वडील म्हटले म्हणून मी डॉक्टर झालो, ENT सर्जन झालो. पण नाटकाच्या तालमीचा आवाज आला की क्लिनिक बंद करून गेलो. जब्बार पटेल. म्हणजे ज्यांच्याकडे जे होतं ते नंतर प्रकट होतं, पण प्रकट व्हायला उशीर लागतो असं म्हटलं. आम्ही आभासी जगातलं पालकत्व, मी आता इतकं सांगून सुद्धा काही जणांच्या माना खाली आहेत म्हणजे किती प्रभाव असू शकेल बघा. म्हणजे विषय गंभीर असताना सुद्धा इतकी अटॅचमेंट आहे. मी मोबाईल आणलाच नाही, आणतच नाही. विवेक सावंत सर, कोलते सर मला इतकं त्यांनी त्रास दिला. त्यांना विचारा, माझा फोन लागतच नाही, बंद असतो. मी माणसात आल्यानंतर माझा फोन बंद असतो, कारण मी जिवंत माणसांना किंमत देतो. तुम्ही माझ्यासाठी देव आहात. कधी गाडीत जरी असलो आणि माझ्याबरोबर कोणी असलं तर माझा मोबाईल बंद असतो. मी गेले 25-30 वर्ष तरुण लेकरांच्या बरोबर मी काम करतो. 30,000 तरुण पोरांचे फोन माझ्या मोबाईलमध्ये आहेत. पण मी त्या कोणतरी 200 किलोमीटरवरनं जेवलास का, खाल्लास का, अल्ला का पुढं तुझ्या माणूस आहे, त्याला तुझी आत्ता गरज आहे, त्याच्याशी संवाद साध ना. ते 200 किलोमीटरवरनं काय बडबडतंय, त्याचा काय संबंध आहे तुझा. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माणूस असू द्या, व्यक्ती असू द्या, कुटुंब असू द्या किंवा देश असू द्या, घडत असताना कसं घडतं, माऊली असं म्हणतात, विधी ते पाळीत. म्हणजे ज्या गोष्टी स्वीकारार्ह आहेत त्याचा स्वीकार करणं, ज्या गोष्टी त्याज्य आहेत त्याचा धिकार करणं. किती प्रभाव आहे, काय झालंय जगभरामध्ये, या आभासी जगाचा परिणाम कोणता आहे याचं उदाहरण मी आपल्याशी सांगतो. एक 4-5 महिन्यापूर्वी इंग्लंडच्या सभागृहामध्ये पंतप्रधानांनी एक भाषण केलंय. आणि त्या भाषणामध्ये इंग्लंडच्या सगळ्या पालकांना त्यांनी विनंती केली की 3 पार्टमध्ये एक मालिका, टीव्हीची मालिका तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की ही मालिका सगळ्यांनी बघा, उपलब्ध आहे, आता OTT वर उपलब्ध आहे. त्या मालिकेचं नाव आहे द ॲडोलसन्स. ते कसं आहे, बाटली असली की लोकांना संशय येतो की बाबा हे अधिकारी आहेत पाण्याचे, आणि वेळ संध्याकाळची आहे पुन्हा. आणि कुठपर्यंत आलो तो, अडल्स मध्ये जागा आहे का नाही बघावं लागतं, नाही तर वेळ संध्याकाळची आहे आणि मुंबईकर दिवसभर थकलेले असतात. प्रवचनकाराचे एका ठिकाणी 30 दिवस प्रवचनं होती. पाकिट घेणारे नव्हते ते प्रवचनकार. प्रवचन संपल्यानंतर एका आजीनं बोलवलं, जी श्रोता होती, भक्त झाली होती, तिने बोलवलं प्रवचनकारांना आणि घरी बोलवल्यानंतर सत्कार करून पाकिट दिलं. ते म्हणले, आजी मी घेत नाही पाकिट. नाही तुला घ्यावं लागेल. म्हणजे नाही घेते. म्हणजे तुला घ्यावं लागेल. म्हणजे का घ्यावं लागेल.
ते म्हणजे बाळा मला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, गेले महिनाभर तुझ्या प्रवचनाला येते आहे, मला नाही गोळी घ्यावी लागेल, त्या गोळीचे जे वाचलेले पैसे आहेत ते बाळा मी तुला देते आहे. द अडोल्सन्स नावाची सिरियल बघायला सांगितलं. काय द अडोल्सन्स नावाच्या सिरियलमध्ये एका 14 वर्षाच्या मुलानं आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून केलाय, भोसकून खून केलाय. खून झाल्यानंतर शिक्षणशास्त्रज्ञ, सायकोलॉजिस्ट यांची एक कमिटी बसवली आणि या मुलानं खून का केला याच्यावर संशोधन करायला सांगितलं. मालिका सुरू राहते. मग आता तिथं चांगल्या इलाइट क्लासमध्ये, चांगल्या घरामध्ये मुलगा 9-10 वर्षाचा झाला की त्याला सेपरेट रूम दिली जाते. त्या सिरियलमध्ये त्याच्या आतलं जे मटेरियल आहे ते आपल्याशी शेअर. त्या रूममध्ये त्या बाळाकडे 2 स्क्रीन आहेत, एक स्मॉल स्क्रीन आहे, एक मोठा लॅपटॉप आहे, टॅबलेट आहे आणि मोबाईल आहे. त्या रूमला त्या सिरियलमध्ये डेमॉन्स रूम असं म्हटलंय, राक्षसाची खोली. ती मुलं 9-9, 10-10 तास या स्क्रीनच्या समोर आहेत. आई वडील जरी खोलीत आले मध्ये तरी मुलं चिडतायत. आणि मग ह्या डेमॉन्स रूम मधला या मुलांचा 9-10 तासाचा कालावधी की जो स्क्रीनच्या सोबत आहे तो संपावा असा वाटत असेल तर मग काय केलं पाहिजे त्याच्यावर चर्चा सुरू आहे. त्या मुलानं खून का केला त्याचा शोध लागल्यानंतर असं लक्षात आलं की जसं आपल्याकडे काही ग्रुप आहेत, झुंडी आहेत विचारांच्या, तो ज्या ग्रुपमध्ये होता त्या ग्रुपमध्ये ह्या द्वेष, मत्सर आणि हिंसेचे मेसेजेस येत होते. जसं की आज आपल्या देशामध्ये 43,000 मेसेजेस द्वेष, मत्सर, हिंसा, घृणा याचे आहेत. त्या लेकराच्या त्या ग्रुपवर ते मेसेजेस येत होते हिंसा आणि घृणेच्या. आणि त्यातल्या एका मेसेजनं तो उत्तेजित झाला आणि त्या मुलीनं त्याला काहीतरी म्हटल्याबरोबर त्यानं तिचा खून केला. आता हे कारण संपल्यानंतर त्याचं स्क्रीन टायमिंग कमी होणं अपेक्षित आहे, पण तसं घडलं नाही. तसं मग त्याला उपाय सुचवलाय शेवटच्या पार्टमध्ये की मुलं जर आता स्क्रीन पासून बाजूला करायचे असतील तर त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी खेळा, त्यांना फिरायला घेऊन जावा, त्यांना निसर्गात घेऊन जावा, हा पर्याय त्याच्यामध्ये दिलाय. पालक म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टी सुचवलेल्या आहेत. आता आपल्याकडे बघा, आणखीन 2-3 घटना आपल्याशी शेअर करतो. मी एका गावामध्ये 3-4 वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये व्याख्यानाला गेलो होतो. त्या दिवशी त्या गावातला खून झाला होता आणि तिथले इन्स्पेक्टर माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मुलगा 10वीतला, चांगल्या घरातला. आई त्याला सकाळी सांगत होती की बाळा पुढच्या महिन्यात पेपर आहे, मोबाईल बाजूला ठेव. 2दा-3दा सांगितलं, मुलगा मोबाईल बाजूला ठेवायला तयार नव्हता. आईनं मुलाला एक चापट मारली. चापट मारल्यानंतर मुलाला राग आला, तो उठला, आईला असं उठवलं आणि ढकलून दिलं. आई पाठीमागच्या भिंतीवर आपटली, जाग्यावर संपली, मागच्या मेंदूला मार लागल्यामुळं. आता मुलाचं सुरू झालं की आता हा खून पचवायचा कसा. त्यानं ब्लेडचं पान आणलं, आईच्या मनगटावर वार केले, पण हृदय बंद पडलेलं असल्यामुळं त्या वारामधून तिथून रक्त नाही आलं. बाळ आता पुढं विचार करते की हा खून आणखीन कसा पचवायचा. आईच्या कपाटातली आईची साडी काढली, तिचं एक टोक आईच्या गळ्याला बांधलं, दुसरं टोक फॅनला बांधलं, तिला स्टूलवर उभं केलं, खूनाचा आत्महत्येचा देखावा तयार केला. इन्स्पेक्टर साहेब म्हटले की त्या मुलाला जवळ घेऊन फक्त पट्टा हातात घेतला, आवाज वाढवला. मुलगा पोपटासारखा बोलला की आईचा खून कसा केला आणि मी पचवण्याचा प्रयत्न कसा केला. पण इन्स्पेक्टर साहेब म्हटले की साहेब त्या बाळाचं शेवटचं वाक्य भयानक होतं. आई मोबाईल बघू देत नव्हती, आईला संपवलंच, पण बाप सुद्धा बघू देत नव्हता, मला बापाला सुद्धा संपवायचं. एका खूप मोठ्या कॉस्मोपॉलिटन सिटीतलं, महाराष्ट्रातलं, इंग्रजीच्या सिनियर कॉलेजचा मुलगा, कॉलेजच्या प्राध्यापकांचा मुलगा, तेही त्या बाळाला सांगायचे 16-17, बाळा ठेव बाजूला, थोडासा ठेव बाजूला. मुलगा विचार करत होता की वडिलांचं खून कसं करायचं, कारण सारखं ते चिडवत होता. ॲडोलसेन्समध्ये आहे ना तो.
त्यानं क्राईम सिरियल्स बघितल्या, क्राईम पिक्चर्स बघितले आणि वडिलांचा खून कसा करायचा त्यानं प्लॅन केला. आणि त्या दिवशी रात्री तो 12 वाजता उठला आणि ज्या डंबेल्सनं व्यायाम करत होता त्या डंबेल्सनं वडिलांची कवटी फोडली. कवटीच्या चिंध्या झालेल्या बघितल्या असताना सुद्धा त्या बाळाला खून चढला होता म्हणून तो किचनमध्ये गेला, सुरी आणली आणि वडिलांच्या अंगावर त्यानं 83 वार केले. तुम्ही शोधा ते, तुम्हाला सापडेल. मी ज्या युवकांच्या सोबत काम करतो त्या युवकांच्या मधला एक क्लास 1 अधिकारी कोकणामध्ये आहे. त्याची बायको MSc फिजिक्स. मूल 2 वर्षाचं होत आलं, काम काहीतरी करायचं म्हणून त्याच्या हातात मोबाईल द्यायला सुरुवात केली. 5-6 महिन्यात लेकरू ॲडिक्ट झालं, किंचाळायला लागलं. मोबाईल काढून घेतला की अंगावर यायला लागलं. 2.5-3 वर्ष झाली तरी मुलगा बोलत नव्हता, हिंसक बनला होता, बोचकारायचा, आईचा चेहरा, वडिलांचा चेहरा बोचकारायचा. आता तो मुलगा कोल्हापूरच्या संवाद सेंटरमध्ये आहे, सायकोलॉजिस्ट संवाद सेंटरमध्ये. 1.5 वर्ष झालं, तो 1.5-2 वर्ष झालं. ती माझी लेक मला फोन करून सांगते मध्ये एकदा, काका मी MSc झाले पण मी चांगली आई नाही होऊ शकले. मी लेकराच्या हातात मोबाईल दिला. आता 4 वर्ष झाली माझ्या पोराला. कुठलंही बाळ दुसऱ्या वर्षी पूर्ण वाक्य बोलतं 2 वर्ष झाल्यानंतर. माझं बाळ 4 वर्षाचं झालं तरी अजून त्याला एक वाक्य बोलता येत नाही. मग याला पर्याय काय? तुमच्या माझ्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत. हे आभासी जग तुमच्या माझ्या घरात. आई आणि वडिलांनी ठरवलं पाहिजे. जसं मी ज्या काळात लग्न केलं त्यावेळेला मी माझ्या बायकोशी त्यावेळेला करार केला की आपल्या घरामध्ये TV असणार नाही. माझ्या घरात अजून TV नाही आहे. माझ्या घरात हजारो पुस्तकांची माझी स्वतःची लायब्ररी आहे. माझी दोन्ही पोरं आजही घरी आली तरी मला विचारतात की पप्पा नवीन पुस्तक कोणतं आहे? नसेल तर सार सांगा, असली तर वाचत बसतं. हे करू नका. तर याला पर्याय काय द्यायचा? आमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टी, आणि यासाठी आपल्याला पोटचा गोळा आहे ना, तो काळीज आहे ना तुमचं माझं, मग काळजासाठी आपल्याला या गोष्टी त्याग नाही का करता येणार? मी एक पुस्तक आपल्याशी शेअर करतो, आपल्याला वाचता आलं तर वाचा आणि पुढच्या वर्षी त्या दिदीनं बोलवता आलं तर बोलवा. नीलांबरी जोशी म्हणून आहेत पुण्याला. त्यांनी माध्यम कल्लोळ म्हणून पुस्तक लिहिलंय. त्यांची सगळीच पुस्तकं छान आहेत. कॉर्पोरेट कल्लोळ, माध्यम कल्लोळ, मन कल्लोळ, खूप छान पुस्तक आहेत ते त्यांची. त्यांनी माध्यम कल्लोळ म्हणून जे पुस्तक लिहिलंय त्याच्यावर या आभासी जगाचे तुमच्या माझ्या लेकरावर परिणाम कोणते आहेत ॲप वाईज दिलेले आहेत. 20 ॲप्स जे आहेत तुमच्या माझ्या लेकराच्या मोबाईलवर, त्या प्रत्येक ॲपचा कोणता परिणाम होतोय त्या पोरांच्यावर त्याचं खूप सुंदर म्हणजे सर्वे करून सायंटिफिकली विश्लेषणानं तिनं दिलेलं आहे. उदाहरणार्थ सेल्फी नावाचा ॲप आहे. सेल्फीमुळं जगभरामध्ये रोज 100 आत्महत्या होत आहेत. का? सेल्फी चांगली आली नाही. आता आहे तशीच येणार ना, जरी तिला 20 फिल्टर असले तरी ती आहे तशीच येणार ना. आणि सेल्फी ग्रुपवर टाकल्यानंतर अंगठा नाही मिळाला. रोज तिनं पुस्तक लिहिलं नीलांबरी ताईनी, त्यावेळेला रोज 10 कोट सेल्फी गुगलवर लोड होत होत्या. इतकं वेड आहे आपल्याला. दुसरं सायबर बुलिंग, कॅटफिशिंग, हे त्याच्यावरचे भयानक प्रकार आहेत. 8वी 9वीची मुलं आपल्याच वर्गातल्या ग्रुप करून त्याची टिंगलटवारी, ट्रोलिंगची एक नवीन आहे. त्याचा मार मी पण खातो आहे. पूर्वी ही गँग त्या सार्वजनिक मुतारींच्यावर असायची, आता ती सोशल मीडियावर आली आहे. ती तुमच्या माझ्या घरात सुद्धा आलेली, ती तुमच्या माझ्या लेकरांच्या मोबाईलमध्ये सुद्धा आली. दोष काढणं हा आमच्या सगळ्यांचा स्वभाव आहे. आणि दोष काढल्यानंतर त्या ताकदीनं, कारण आम्ही आमच्या घरात सुद्धा कोणाचं लग्न करून आलो, कोणाचा साखरपुडा करून आलो तर घरात टेबलवर आमच्या चर्चा असतात की कोण काय म्हटलं त्याच्यामध्ये दोषांचीच चर्चा असते आमच्या घरात. कबीरदास असं म्हणतात की बुरा जो देखन चला मैं बुरा न मिला कोय, जब देखा खुद के अंदर मुझसे बुरा न कोय. जगाची मापं काढता काढता एक दिवशी मी माझ्याच अंतःकरणामध्ये झाकून बघितलं तर माझ्या इतका वाईट या जगामध्ये कोणी नव्हता. पुढचं त्यांनी ह्या सगळ्या दिलेल्या आहेत. एक सगळ्यात वाईट आत्ताची जी गोष्ट आहे जी मुलांची, ती ॲप आहे, ते 15-16 तासाचं असतं, त्याला काय म्हणायचं, वेब सिरीज ना.
आता तरुणाईमध्ये 58% तरुणाई तिने पुस्तक लिहिताना सांगितले की या देशातली 58% तरुणाई 15 वर्षापेक्षा वरची, तिचं स्क्रीन टायमिंग काय आहे 13 ते 17 तासाचं स्क्रीनवर. म्हणजे सकाळी ती बसली की ती सिरियल संपल्याशिवाय उतरतच नाही. आणि काही वेब सिरीज इतक्या भयानक आहेत की त्या वेब सिरीजमध्ये काय दाखवलं जात आहे, सेक्स, व्हल्गॅरिटी आणि हिंसा. म्हणजे 13 ते 17 तास तुमची माझी पोरं जर स्क्रीनवर वेब सिरीज बघत असतील तर त्या वेब सिरीजमधून वास्तवाच्या नावाखालं आपल्या लेकरांच्या मेंदूमध्ये काय घुसवतंय बघा. सेक्स, व्हल्गॅरिटी आणि हिंसा, घृणा. मी मगाशी घृणा, हिंसा, उत्तेजित. माझा मित्र कोल्हापूरच्या चौकामध्ये 6-7 वर्षाची गरोदर बायको घेऊन ड्रायव्हिंग करत त्या चौकामध्ये आला. त्याला डाव्या बाजूला वळायचं होतं आणि समोर एक 16-17 वर्षाची पोरं मोटरसायकलवर होती. त्यानं हॉर्न वाजवला. त्या 2 16-17 वर्षाच्या पोरांना राग आला. ती पाठीमाग आली, त्याच्या गाडीची काच फोडली. त्यानं भीक मागितली, माझी बायको गरोदर आहे, नका काय करू. कोयता गँग, 15-16 वर्षाची पोरं आपल्याच मित्राला मध्ये घेऊन ठेचून काढतायत. ही हिंसा, घृणा येते करून त्या वेब सिरीज. मी म्हटलं ना 13 ते 17 तास पोरं त्या स्क्रीनच्या. मग त्याच्यापासून वाचायचं असेल आपल्या, हा जो विषय आहे तो खूप गांभीर्यानं घराघरामध्ये. जसं की ऑस्ट्रेलियानं यावर्षी नियमच करून टाकला की 16 वर्षाच्या खालच्या मुलांना मोबाईल अलाउडच नाही केला. जसं की माझ्या तालुक्यामध्ये एक वडगाव नावाचं गाव आहे, तिथं रात्री 7 ते 9 कंपल्सरी टीव्ही आणि मोबाईल बंद असतो. 7ला भोंगा वाजतो, टीव्ही बंद, मोबाईल बंद. 9ला भोंगा वाजतो आणि मग सुरू होतो. हे सार्वजनिक निर्णय, आता डॉल्बीचा पण निर्णय होतो आहे त्या गावामध्ये. सार्वजनिक निर्णय आहेत. या देशातले एक उद्योगपती आहेत, खूप मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या घरातली 37 माणसं त्या उद्योगामध्ये आहेत. हजारो कोटीचा बिझनेस आहे. संध्याकाळी 5 वाजता ते घरी येतात आणि 5 वाजता घरी आल्यानंतर सगळेजण आपला मोबाईल आपल्या आईच्या पायाजवळ ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता ऑफिसला जाताना तो मोबाईल घेतात. करोडोंचा बिझनेस असलेल्या घरातल्या कर्तबगार पुरुषांच्या हातातला मोबाईल असतो. ते 9:30 ते 5:30. आपला ₹1.5 बिझनेस नाहीये आणि डोक्यावर चादर घेऊन आम्ही काय करतो, त्याच्यावर कोणत्या गोष्टी बघतो. आमच्या आयुष्यातला उत्तेजक वेळ आम्ही कशामध्ये घालवतो. खूप काही आम्ही करू शकतो, पण त्या गोष्टी कुठपर्यंत पोहोचलेत. म्हणजे मोबाईल जो जागा झाला, ज्याच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं, तो आपल्या घरामध्ये कळेल. आणि सामुदायिक ॲक्टिव्हिटी, निदान विवेक सावंत सर, कोलते सर यांनी आज जरी निर्णय घेतला, हे संयोजक आहेत, यांनी जरी निर्णय घेतला की जाऊ द्या श्रोते काय करतील का नाही काय माहीत नाही, पण आम्ही तरी संयोजक आहे, आम्ही लोकांना ज्ञान पाजायला लागलो, तर आम्ही आजपासून आमचा मोबाईल किमान एवढे तास बंद ठेवेल. टाळ्या वाजवा मध्ये मध्ये. मला आता चेहरे त्यांचे इतके तणावात दिसत आहेत की आता कसं काय होणार. सोपं नाही का. नसेल तर 1 दिवसाचा उपवास घरामध्ये, पूर्ण मोबाईलचा उपवास. नसेल तर सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर सगळ्यांचे मोबाईल बंद, जेवताना मोबाईल बंद. असं छोट्या छोट्या गोष्टी तरी करू शकतो. मोबाईलचा वापर कमी करणं आणि बंद करणं, याच्यासाठी 2 पुस्तकं मी आपल्याला सुचवतो. चुकून वाचायची आपल्याला सवय असली तर, म्हणजे तुम्ही इतकं सकाळपासून गडबडीत असता आणि चुकून वाचायची सवय असली तर 2 पुस्तकं आहेत. डिटॉक्स डोपामाइन आणि डू इट नाव नावाची 2 पुस्तकं आहेत. ते लेखक सांगतायत की आपला जो उत्पादित वेळ आहे, की जो आम्ही रील्स बघण्यामध्ये घालवतो, जो आम्ही फालतूक बातम्या किंवा हे तथाकथित लोकांची भाषणं ऐकण्यामध्ये घालवतो, की ज्याच्यामध्ये कोणताच दम नसतो, ते रील्स आणि ते जर करायचं असेल तर हा उत्पादित वेळ कसा करायचा आपल्या कारण. माझ्याबरोबर काम करणारी अनेक मुलांनी ते सुरू केलं की 10 वाजेपर्यंत मोबाईल उचलतच नाहीत, जगबुडी आली तरी उचलत नाही. मग 10 वाजता आल्यानंतर मग संध्याकाळी 1च तास ते ऑनलाईन राहतात. 1 तास. ते 1 तासामध्ये काय फेसबुक असेल, काय व्हॉट्सअप असेल, सगळी उत्तर. 1च तास दिवसभर फक्त कॉलिंग. म्हणजे स्वतःला, मी मगाशी म्हटलं, ते विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत.
विधिवत आहे त्याचा स्वीकार करून निषेधार्ह आहे त्याचा त्याग. मी त्यावेळेला टी व्ही यासाठी बंद केला की त्यावेळेला मी ऐकलं होतं की मुलगा सरासरी 3 तास टी व्ही बघत असेल तर 35,000 खून आणि 72,000 बलात्कार बघतो. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपल्या घरामध्ये हे नसलं पाहिजे, आपलं घर मंदिर असलं पाहिजे, आपल्या घरामध्ये हे संवाद नसले पाहिजेत आणि म्हणून बंद केला. माझ्या घरातल्या माझ्या पाहुण्यांच्या अजूनही टीका होतात, पण आम्ही सुखी आहे, आम्ही खुश आहे. आज ही ज्ञानेश्वरी वाचली जाते माझ्या घरात, मुलं आली तर आमच्यासोबत वाचतात, गाथा वाचतात. म्हणजे माझ्या आयुष्याचा स्तर, माझ्या आयुष्याची उंची, माझ्या आयुष्याची गुणवत्ता मला कुणीकडे न्यायची आहे, माझ्या पुढच्या पिढीची गुणवत्ता मला कुणीकडे न्यायची आहे ती तपासावी. मग आता याच्यासाठी घरामध्ये 4 गोष्टी आहेत. प्रेमानं म्हणजे घर, आम्ही घराला घरपण सकारात्मक जर पालकत्व असेल तर ते 4 गोष्टींनी घरामध्ये आम्ही एकमेकाशीकडे बघतो कसे. नजर, घरामध्ये उच्चार कोणते आहेत आमच्या शब्दाचे, आम्ही एकमेकाला स्पर्श कसा करतो, आणि घरातलं प्रेम वाढण्यासाठी लक्षात ठेवून आम्ही एकमेकाला एखादी भेटवस्तू देतो का, घराला घरपण आणण्यासाठी, घरात पुन्हा जिव्हाळा आणि प्रेम निर्माण करण्यासाठी. आणि हे जर प्रेम आम्ही निर्माण करू शकलो तर आम्ही घरामध्ये चांगल्या गोष्टीचा त्यागही करू शकतो. मागाशी मी सांगितलं आमची नजर कशी आहे, आम्ही एकमेकाकडे बघताना निर्व्याज निरपेक्ष घरामधला बघत असताना बघतो का, घरातले शब्द कसे आहेत. माझ्यासारखा सरकारी अधिकारी असला तर आम्हाला शिव्या द्यायची खूप सवय असते. मुलं ते चटकन पिकअप करतात घरामध्ये, भच्या बाराखड्याच्या सोडून दुसरे आपण एक चांगली शिवी घेऊ गाढवा नावाची. घरात आलं तरी तो माणूस बायकोला गाढवा म्हणतो, पोरांना गाढवा म्हणतो. एक दिवशी रविवारी तो घरी बसतो, मुलगा लहान आहे, त्याला गाढवा शब्दाचा अजून अर्थही माहीत नाही, त्यानं गाढव बघितलेलं पण नाही आहे. तो BSTनं फक्त त्यानं प्रवास केला, BST तुमच्या BSTनं, त्यानं त्यातला कंडक्टर बघितला आणि त्याची सुरू होते, त्याची बस सुरू होते. ट्रिंग सायन आलं, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा, ज्या गाढवाला बसायचं आहे त्याने बसा. कुर्ला आलं गाढव. बापाच्या लक्षात आलं की कार्ट शिवी देतंय, माझीच शिवी देतंय. मग थांबायचं असलं तर वडील येत आहे आणि त्याला थोबाडीत मारतायत. चांगलं 5-10 मिनिटं थोबाडीत शिवी देतो. पुन्हा बाप जाग्यावर येऊन बसतो. पोरगं निरागस आहे, लहान मुलं निरागस असतात, मग याच्यामध्ये चटकन विसरतात. नवरा बायकोत लवकर जर भांडण झालं तर शक्यतो लवकर विसरत नाही. अनबन, नवरा बायकोचं भांडण, जेवढा अहंकार जास्त दोन्ही बाजूने तेवढा अनबन महिना चालू असतं. पूर्वी मेसेंजर पोरगा असायचं घरामध्ये अनबन चालू असताना, ती त्याला सांगायची कार्ट्याला, बाला सांग टेबलवर जेवण करून ठेवलंय, गिळायला सांग. आता मोबाईल आल्यामुळं लवकर होतं, हे घटना लवकर एकत्र येत आहेत. पती पत्नींचं नातं हे असं 1000 पदरांचं असतं. तुला असं म्हणायचे की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. आपली कंडिशन काय मला माहित नाही, आपली आपण तपास. त्या शब्द कोणते वापरतो घरात, जर नसेल हे वातावरण, पालकत्व नीट नसेल तर लेकरू तसंच निघतं. ते मगाशी सांगितलं तसं. देशमुख, मी देशमुख यासाठी म्हणतो की मला परत जायचं आणि रात्रीचं जायचं आहे परत. देशमुखाचा वाडा, लाकडाचा वाडा, देशमुख एकटेच. माझं आता 1 क्विंटल वजन आहे, 150 किलो होतो देशमुख. वाड्याचे दरवाजे छोटे आहेत, देशमुख बसले उभे राहिलेत असे कट्ट्याला टेकून. खालून ज्या घरात संस्कारच नाही, संस्कार या शब्दाचा अर्थ की मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर. मोठ्यांना आपण आदर देत असू आणि लहानांची कदर, लेकराचाही आदर करत असू, तर ते संस्कार आहेत त्या घरात. ते 7-8 वर्षाचं लेकरू देशमुखाच्या वाड्यावरून निघालं होतं. देशमुख 150 किलोचं वर बघितल्यानंतर ते पोरगा असं म्हणते, देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं. वाड्याचे दरवाजे छोटे होते, कोणाला कसली काळजी तर कोणाला कसली काळजी. देशमुखांनी त्याला वर कोंडून ठेवलं, लाज वाटत नाही. त्याचं बा आलं, ते म्हणले देशमुख साहेब माझ्या पोराला का कोंडून ठेवले. ते म्हणले शिकवलंय का नाही आदर, संस्कार, मोठ्यांचा आदर, लहानांची कदर. म्हणले काय झालं, तुमचं पोरगं म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं. बाप म्हणते जाऊ दे की देशमुख साहेब, त्याला काय अनुभव आहे का, मेल्यावर खाली कसं. मान्य आहे घराचे दरवाजे तुमचे छोटे आहेत, पण मेल्यावर तुमच्यात जीव असणार आहे का.
खाली न्यायचं अवघड काय, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं. त्याच्या बाला पण देशमुख साहेबांनी ठेवलं. त्याचा आजोबा आलं 80-85 वर्षाचं, कमरेत वाकलेलं, पुढं पुढं निघालेलं. ते म्हणे देशमुख साहेब माझ्या नातवाला, माझ्या पोराला खुलीत का ठेवलं, दांबून का ठेवलं. म्हणजे नातू म्हणताय देशमुख साहेब मेल्यावर काय करायचं, खाली कसं काय न्यायचं. बाप म्हणताय, तो जो पोरग म्हणतंय की अवघड काय, हातपाय तोडायचं. ते 82-83 वर्षाचं त्याच पिढीतलं ते कार्ट म्हणते, आजोबा म्हणते देशमुख साहेब जाऊ दे, दोघांना अनुभव आहे का, मेल्यावर खाली कशाला न्यायचं. आता तुम्हाला कोणीच नाही आहे, तुम्ही एकटेच आहे वाड्यामध्ये. बरं वाडा बी लाकडाचा आहे, दरवाजे छोटे आहेत, खाली तरी कशाला न्यायचं, हातपाय तरी कशाला तोडायचं, वाड्यालाच आग लावायची, अवघड काय म्हणते. कार्टी आहेत का आपल्या घरात तशी बघा. शब्द कशाने, स्पर्श असं म्हटलं. घरामध्ये आम्ही स्पर्श कसा करतो. मी 12वीला नापास झालो, माझे वडील आमदार होते, कडक होते, पण 12वीला नापास झाल्यानंतर गेलो घरी, तर माझ्या वडिलांनी मला, कारण माहीत होतं वडिलांना, मला मिठी मारली, माझ्या कपाळाची पप्पी घेतली. मला म्हटले अरे वाघाचं पिल्लू आहेस, एकदा नापास झालं म्हणून बिघडलं कुठं. तो स्पर्श मला झाला नसता तर कदाचित माझ्या आयुष्याची संभावना बिघडली असती. म्हणजे घसरलेल्या क्षणाला आम्ही आमच्या लेकराला स्पर्श कसा करतो. मी लातूरला एका खूप मोठ्या सर्जनच्या घरी राहिलेलो होतो. ते सकाळी 5:30ला खाली ऑपरेशनला जायचे, संध्याकाळी 8 वाजता घ्यायचे. माझे 3 दिवस सलग व्याख्यान होती, 3 दिवस मी त्यांच्या घरी होतो. मी म्हटलं की हे कसं काय, सकाळी 5:30ला जायचे, ऑपरेशन, राऊंड, OPD करून संध्याकाळी वर चढायला. ते मला सांगायचे की मी वर चढायला लागलो घराच्या पायऱ्या की माझा सगळा त्राण, माझा मोबाईल डिस्चार्ज, माझं शरीर गलितगात्र झालेलं असतं. पण वर आलो की 85 वर्षाची आई, 90 वर्षाचे वडील ते सोफा सेटवर बसलेले असतात. वर आले की मी आईला घट्ट मिठी मारतो. आईच्या मिठीत मी 5 मिनिटं असतो. आईपासून दूर 5 मिनिटानं झालो की सकाळी जेवढी माझी ऊर्जा होती मोबाईलमध्ये, तेवढा मी ऊर्जेनं भारीत झालेला असतो. जगामध्ये 5 मिनिटाच्या मिठीमध्ये चार्जिंग करू शकेल या जगात एकमेव मोबाईल आहे, एकमेव चार्जर आहे, तो आईचा चार्जर आहे. त्याला स्पर्श लागतो. ऋषीमुनी असं म्हणतात की दिवसातनं एकदा तरी तुमच्या लेकाला, तुमच्या लेकीला मिठी मारा, तिच्या केसाचा वास घ्या, तिच्या हृदयाचे ठोके ऐका. पोरगं कितीही मोठं झालेलं असू द्या, नातू आलेले असू द्या, पण लेकरू भेटलं तर दिवसातनं एकदा तरी त्याला मिठीत घ्या, त्याला प्रेम द्या. जगातलं प्रेम संक्रमित करणारं, जगातलं सगळ्यात मोठं जर कृती कोणती असेल तर आलिंगन. आणि ते आम्ही त्या गोष्टीतून करू शकलो तर त्या गोष्टी होतात. समारोपाकडे येताना बाप पिढीनं असं म्हटलं जातं की पुढच्या पिढीला, खलील जिब्रान असं म्हणतो की बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. आम्ही आईबाप म्हणून आमच्या पोरांच्यासाठी कुठलं वातावरण तयार केलं पुढच्या पिढीला जगण्यासाठी. खलील जिब्रान आणखीन एका बाबतीत पालकत्वामध्ये त्याचं एक वाक्य सांगतो, राहून गेलं मग याच्यामध्ये. खलील जिब्रान असं म्हणतो की बाळ लहान असताना त्याच्या भोवती कुंपण घाला. मगाशी मी म्हटलं, कारण मोबाईलला सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या लेकरांची कुठली हरवत असेल तर एकाग्रता. कारण ती असं म्हणते, मगाशी ते निलांबरीताई असं म्हणते की मुलांचं स्क्रीन टायमिंग 13 ते 17 तास, झोपायचं टायमिंग 2 तास, आणि एकाग्रतेचं कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड आपल्या पोरांचा 20 सेकंदाचा आलाय. ते सारखं वरच करत आहे. आणि स्वामीजी असं म्हणतात की जगामध्ये, जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एकाग्रता हीच तुमच्या यशाची गुरुकल्ली आहे. माऊली म्हणतात की अवधान एकलेची दीजिये, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे ऐका. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली प्रतिज्ञेवर सांगतात की या जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एकाग्रतेशिवाय तुमच्या आयुष्यात परिणाम. आणि तुमची माझी लेकरं, त्यांची एकाग्रता ह्या आभासी जगामुळं ती 20 सेकंदापर्यंत येऊन पोहोचलेली. मग त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं की आईबापांचा दोघांचाही त्याग त्या लेकराला वाढवणं. मग खलील जिब्रान असं म्हणतो की वडाचं जरी झाड असलं तरी ते झाड वाढत असताना त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं. कारण वडाचं झाड लहान असताना साध्या शेळीच्या पायानं सुद्धा कटकन मोडतं, पण त्याच्या भोवती कुंपण घातलं तर ते वडाच्या झाडाच्या मुळं खोलवर जातात, फांद्यावर जातात, खोड बळकट होत, आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तरी ते लेकरू पतित होत नाही, पतित होत.
आमच्या लेकराला त्या ताकदीनं आपल्या भोवतीचं, आपल्या प्रेमाचं, आपल्या जिव्हाळ्याचं कुंपण घालून त्याला वाढवा असं म्हणतो. आणि मी आत्ता असं म्हटलं की बापानं आणि आईनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. आम्ही आमच्या पोरांच्यासाठी कुठलं वातावरण तयार केलं? एक गझल आहे, घरी गेल्यानंतर आपल्याला ऐकता आली तर ऐका. गायली आहे पंकज उदास यांनी. गझलचे बोल आहेत, सुख दुःखता एक आपना, आपना हो या बेगाना. कुटुंब संस्थेविषयी 7 स्टांजाची ही गझल आहे. 7 स्टांजा आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तो गझलकार असं म्हणतो आहे, पंजोबाच्या काळामध्ये आमची घरं सुखी होती. कुणी कोणाशी खोटं बोलत नव्हतं. भरे 2-2 दिवस घरातली चूल पेटत नव्हती. उपवासी असायचो, पण आम्ही खुश होतो, आम्ही आनंदी होतो. नाती नात्यांच्यामध्ये इतकी घट्ट होती की ते प्रेमामध्ये भूक सुद्धा लागायची नाही. आजोबाच्या काळात सुद्धा आम्ही सुखी होतो असं म्हणतो. लास्ट बट सेकंड स्टांजामध्ये तो गायक, तो शायर असं म्हणतो की आता तुमच्या घरात सगळं आहे, तुम्ही सुखी आहात का? खाली कार्पेट आहे, वर झुमरा आहेत, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिल मांगे मोर, सगळं तुमच्या घरामध्ये आहे. आर यू हॅपी? तुम्ही बेडरूम मध्ये भांडता आणि दिवाणखान्यामध्ये येऊन नाटके हसता. आर यू हॅपी? आणि मग हा स्टांजा संपल्यानंतर मध्ये 1-2 मिनिटाचा कालावधी आहे, संगीत आहे. तुम्हाला सापडलं ती अनेक वेळेला पंकज उदासनी गझल गायली आहे, पण पहिल्या वेळेला ज्या वेळेला गायली आहे त्यांनी, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. शेवटचा स्टांजा उचलत असताना, पहिलं वाक्य उचलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. कारण ते गात असताना मध्ये हा 7वा स्टांजा संपल्यानंतर मध्ये जो म्युझिक आहे, कॅमेरामन हुशार आहे. त्यानं तो कॅमेरा त्या म्युझिकच्या कालावधीमध्ये सभागृहामध्ये असलेल्या आईबापांच्या आणि त्यांच्या मांडीवर बसलेल्या पोरांच्यावर मारलाय. आणि मग आता पंकज उदास त्यांच्याही लक्षात येतं की बाप म्हणून मी चुकलोय. मी माझ्या पोरांच्यासाठी ते जग नाही तयार केलं. आणि शेवटच्या स्टांजाची पहिली ओळ अशी आहे की हे आने वाली नसलो. त्याच्यामध्ये तो शायर असं म्हणतो की हे बाळानो, बाप म्हणून मला तुमच्यासाठी एक सुखाचं जग नाही तयार करता आलं रे. बाळांनो, मला असं जग तयार करायचं होतं की तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची होती. बाळांनो, तुम्ही ज्या रस्त्यावरून जाणार आहात त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला सौख्य, प्रेम, जिव्हाळा याची उद्यानं तयार करायची होती रे बाळांनो, पण नाही करता आली. तुमच्यासाठी द्वेष, मत्सर, हिंसा, घृणा. मुक्ताई ज्ञानोबरायांना समजावताना ती असं म्हणते की दादा, तू आणि मी संत म्हणून जन्माला आलोय. जगी भावे वन्नी, संती भावे पाणी. अरे दादा, तू आणि मी संत म्हणून जन्माला आलोय. जग कायम काम क्रोधामध्ये पेटलेलं असेल, पण तुला मला त्या जगाच्या क्रोधावर, अग्नीवर पाणी टाकायचं आहे रे. आम्ही आमची लाख मोलाची लेकरं तशी नाही केली. बाप म्हणून पुढच्या पिढीला आम्ही त्यांचं जग देत असताना व्यापक, विशाल, भव्य, अवघ्यांच्यावर प्रेम करणारं नाही दिलं, तर बाप म्हणून या पृथ्वीचा निरोप घेत असताना गंत असेल. लेकरांच्या साठी हिंसेनं, घृणेनं, द्वेषानं भरलेलं जग आपल्याला सोडून जावं लागेल. काय असेल त्या लेकरांच्यासाठी? तुम्ही आम्ही काय ठेवलेलं? माझा मित्र लग्न झालं, आमची लग्न झाली, आम्ही 8-10 वर्ष, तो केंद्र शासनामध्ये अधिकारी आहे. आम्हाला पोरं झाली. 10 वर्षानंतर राम्याला पोरं नाही झाली. पोरं म्हणजे त्यांनी केलीच नाही. राम्याला आम्ही म्हणायचो ते गेट टुगेदर, राम्यावर पोरगं घाल जन्माला, पोरगी घाल जन्माला, वंशाला दिवा, वंशाला ज्योती असू दे. राम्या त्यावेळेला म्हणायचा, इंद्रिया शाना नको हो, तुला मला जगताना एवढा त्रास होतोय, तर तुझं माझं पोरगं या वयात येईल जगताना, त्यावेळेला सोसतील त्याला घाव. पावला पावलाला बेईमानी, पावला पावलाला गद्दारी, पावला पावलाला हरामखोरी. तुझ्या माझ्या पोराला घाव सोसतील. सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याना सराव नाही. तुमचं माझं पोरग जगाच्या बाजारामध्ये जातं, नीटची परीक्षा देतं, आणि त्यावेळेला मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये 85 लाखाला पेपर विकला जातो. 16 वर्षाचं पोरग पुण्याच्या रस्त्यावर दारू पिऊन बेफाम गाडी मारतं, 2 माणसांचा जीव घेतं. त्याचा बाप हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने सुद्धा बदलतो. तुम्हाला मला शक्य आहे? नाही ना. आपल्या हातात इतकंच आहे की आपल्या लेकराला ती क्षमता, ती ताकद
की जगामध्ये चांगुलपणा पेरण्याची ताकद. बाप म्हणून आणि आई म्हणून हा जो उत्सव आहे, प्रबोधनाचा उत्सव दरवर्षी घेतात, याच्यातून ते जग आपल्याला तयार करावं लागेल की आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं जग तयार करणारे आईबाप, लाख मोलाचे आईबाप आपल्याला व्हावं लागेल. जिथं घाण आहे, जिथं द्वेष आहे, मत्सर आहे, तिथं प्रेमाची अमृताची ओंजळ घेऊन पसायदान पेरावं लागेल. त्या पोरांना ते जग द्यावं लागेल. एक प्रथितयश अभिनेता आहे, त्यानंही बाळाला नाही जन्माला घातलं. तो म्हणतो काय घालू, कशासाठी करू, माझं पोरग या नरकामध्ये ढकलू. आम्ही आमच्या पोरांच्यासाठी नरक केला का? आणि नसेल तर, आणि आज स्वामीजींच्या निमित्तानं ही व्याख्यानमाला सुरू आहे. हा महापुरुष अवघ्या 7 मिनिटानं त्या दिवशी रात्री स्वामीजी भाषण संपल्यानंतर ज्या महापौरांच्या घरी कॉटवर झोपलेत, रात्रभर तळमळतायत, त्यांची उशी रात्रभर त्यांच्या अश्रूनं ओली झाली आहे. माझ्या देशातलं दुःख, दैन्य मला संपवायचं आहे, हा तळमळतोय आत्मा. 11 सप्टेंबर 1893च्या रात्री या माणसाचं भारताविषयीचं वक्तव्य आहे की तुम्हाला अमेरिकेमध्ये 3 वर्ष भोगभूमीत राहिल्यानंतर तुम्हाला भारताविषयी काय वाटतं? हा सायक्लॉनिक मॉन्क असं म्हणतो की द सॉइल ऑफ इंडिया इज हायेस्ट हेवन टू मी. भारताची भूमी मला स्वर्गापेक्षा मोठी आहे आणि आम्ही त्यांचे वारसदार आहोत. कुठे घेऊन ठेवली आम्ही आमची भूमी? आम्हाला आमच्या लेकरांच्यासाठी चांगलं जग तयार करावं. अरे जनावर सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात. कधी रानात चरणाऱ्या रानगाया आपण बघितल्या तर रानगाया चरताना गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरानं घेतात. का? त्या रानगायांना सुद्धा कळतं की जंगलातून वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू, पण आमची पिलं जगली पाहिजेत. ॲनिमल चॅनलवर कधी हत्तींचा तांडा जंगलातून प्रवास करताना आपण बघितला तर त्या हत्तीच्या तांड्यातला सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयस्कर असतो आणि सगळ्यात पाठीमागचा असतं ते हत्तीचं पिल्लू असतं. जंगलातून प्रवास करणाऱ्या हत्तीच्या तांड्यातल्या पुढच्या हत्तीला वाटतं वाघाला सिंह आला तर आम्ही मरू, पण आमची पिल्लं जगायला पाहिजे. बिरबलाकडे 2 घोड्या आल्या, दिसायला सारख्या होत्या. बिरबलाला सांगितलं याच्यातली एक आई आहे आणि याच्यातली एक लेक आहे, ओळख. बिरबलानं फिरून बघितली, दिसायला सारख्या होत्या. बिरबल म्हटला नाही, ओळखत नाही, चला नदीला. दोन्ही घोड्या घेऊन नदीला गेले. घोड्या नदीमध्ये लोटल्या. एक घोडी पुढे होती, एक घोडी पाठीमागे होती. बिरबल म्हटला पुढं आहे ना ती आई आहे, कारण घोडीला सुद्धा कळतं की पाण्याचा प्रवाह गतीनं आला तर मी मरेन, पण माझी लेक जगायला पाहिजे. घोडीला सुद्धा कळतं की पाण्यात भोवरा असेल तर भोवऱ्याच्या तळाशी जाऊन मी मरेन, पण माझी लेक जगायला पाहिजे. तुम्ही आणि मी, जनावरांना सुद्धा जर कळत असेल की पुढच्या पिढीसाठी एक चांगलं जग करायचं, आपण कुठलं केलं? शब्दानं, प्रेमानं आमच्या लेकरांच्यासाठी आम्हाला जग तयार करावं लागेल. आणि ते सकारात्मक जग, विधायक, प्रेमानं भरलेलं जग. आपण बघितलं असेल यशवंत दत्त आणि मधु कांबीकरचं एक गीत आहे कोणत्या तरी सिनेमातलं, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. शेवटच्या स्टांजामध्ये ती असं म्हणते, सोसल तुझ्या माझ्या पोराला ती वज सोसल का? सोसल पाठीवर एवढं दप्तर, जग हे असं सोसल का म्हणते. त्यावेळेला मधु कांबीकर आईच्या भूमिकेतून आपल्या नवऱ्याला समजावून सांगते, वय तुझं माझं पोरग फक्त पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीसाठी नाही जन्माला आलं. इवल्याशा पणतीचा इवल असा जीव अवघ्या अंधाराचा तो घेईल ठाव. मधु कांबीकर आपल्या नवऱ्याला सांगते की तुझ्या माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ आहे ना, ते ह्या गोष्टीसाठी नाही आलेलं, हातामध्ये उजेड घेऊन आलंय, जगातला अंधार संपवण्यासाठी आलंय. आपली लेकरं समजलं असलं पालकत्व तर आपली पोरं हातामध्ये प्रकाश घेऊन अवघ्या जगाला वाट दाखवणारी, अवघाचे संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक ह्या ताकदीनं समाजात उतरावीत, जगातली घाण संपवावी आणि अमृताचा पेरा त्यांनी करावा अशी प्रार्थना. 1.25 तास, जवळजवळ 1.5 तास मी बोलतो आहे. व्याख्यान 1 तासाचं असावं, कीर्तन 2 तासाचं असावं, सिनेमा 3 तासाचा असावा.
तमाशा 4 तासाचा असावा आणि गोंधळ रात्रभर असावा. माझ्या वाणीचा गोंधळ न करता मला बोलवलंच, सन्मान दिला. ज्यांनी ज्यांनी फोन केले त्यांना मी त्रास दिला, त्यांची क्षमा आणि जे प्रेम दिलं. कोलते साहेबांनी आल्यापासून घरी बोलवलं, घरामध्ये जागा दिली, आम्हाला व्यवस्था केली आमची. तुमच्या या प्रेमाला घेऊनच मी रजा घेतो आहे. कुठं चुकलं असेल तर क्षमस्व. बोलण्याच्या पाठीमागचा हेतू इतकाच होता की आपल्या हृदयामधला चांगुलपणा जागा व्हावा. तुम्हीही एक मशाल बनावं आणि तुमच्याही परीने जगामध्ये प्रकाश पडावा, हाच हेतू होता बोलण्याच्या पाठीमागं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभासी जगातलं पालकत्व अतिशय सुंदर शब्दामध्ये सरांनी कथन केलं. नकार पचवायला कसा शिकवावा, धाक कसा असावा की नसावा, मुलांची बुद्धिमत्ता ओळखायला शिका, अशा बऱ्याच उदाहरणं देऊन सकट त्यांनी आपल्याला या जगातील पालकत्व कसं असायला हवं याचं व्याख्यान सुंदर शब्दात दिलेलं आहे. आपले पालक सुज्ञान आहेत, सजाण आहेत आणि नक्कीच जर त्याचा अवलंब होत नसेल तर आतापासून होईल. मुलांवर भविष्यात कसं जगायचं चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीचं भान ते करून देतील. अडुसष्टाव्या विवेकानंद व्याख्यानमालेनिमित्त आपण रोज एक भाग्यवान श्रोता निवडतो. आजही मी सरांना विनंती करतोय की त्यांनी एक भाग्यवान श्रोता निवडावा. 269 269 काय पैठणी आहे का? 269 269 ज्या भाग्यवान श्रोत्यांचा हा नंबर असेल त्यांनी आपली भेटवस्तू पाहुण्यांच्या कक्षात येऊन घ्यावी. अडुसष्ट वर्ष झाली ह्या व्याख्यानमालेची ही वारी चालू आहे. उद्या व्याख्यानमालेचे शेवटचे पर्व म्हणजे 5वे आणि उद्याचा विषय आहे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संधी की भीती. या विषयावर उद्या आपले वक्ते आहेत चिन्मय गवाणकर सर. आणि श्रोत्यांना एक सूचना आहे, उद्या 8:30 वाजता चालू न होता 8:15 वाजता चालू होणार आहे, याची नोंद करावी. उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या प्रकाशित होणारा विवेकानंद स्मृती अंक हा माऊली श्री संत ज्ञानेश्वरांच्या जीवन कार्यावर आधारित विशेष अंक आहे. सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे की एक स्वागत मूल्य देऊन हा अंक खरेदी करावा. तसेच मंडळाचे आपले यूट्यूब चॅनल आहेत, तर ज्यांच्या म्हणजे आता श्रोते तुम्ही आज 5 दिवस म्हणजे चौथा दिवस आहे, उद्या 5वा दिवस आहे, या 5ही दिवशी हे व्याख्यान स्वतः ग्रहण करतायत. जर कोणाचं राहिलं असेल आणि तुम्हाला परत बघावंसं वाटलं तर यूट्यूब चॅनलवर आपलं ते व्याख्यान तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता, कारण ह्याच्यानंतर आम्ही ते यूट्यूबला अपलोड करणार आहे. व्याख्यानमालेबद्दल आपल्याला काय अभिप्राय आहे हे आम्हाला अपेक्षित आहे. तर ज्यावेळी तुम्ही इथून बाहेर जाताना बाहेरच्या काउंटरवरच अभिप्राय पत्रक असं तिथे ठेवलेलं आहे, तर तुम्ही ह्या व्याख्यानमालेबद्दल अभिप्राय द्यावा आणि आम्हाला अवश्य कळवावं. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम जवळजवळ 150 वर्ष त्याला पूर्ण होत आहे आणि गेली 68 वर्ष आपण या व्याख्यानमालेनिमित्त ते नेहमीच या कार्यक्रमाच्या शर्तेशेवटी गाऊन त्याचा समारोप करतो. तर मी श्री गणेश पवार यांना निमंत्रित करतोय की त्यांनी इथे येऊन
वंदे मातरम यांची गायन करावं. सर्वांनी उभे राहावं. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामला मातरम. वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितां द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं. वंदे मातरम. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, कोटि कोटि भुजे द्रुत खर करवाले. अबला केनोमा एतो बोले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं. वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. त्वं हि प्राणात् शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती. हृदये तुम्ही मा भक्ती. तोमारई प्रतिमा गडी मंदिरे, मंदिरे मातरम. वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारिणी. वाणी विद्यादायिनी नमामि त्वां. नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं. वंदे मातरम. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. जय. धन्यवाद. मी इंद्रजीत सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला हे जाहीर करतो. धन्यवाद.